कसा होता पेपर? मस्त होता नाही का? ठीक आहे. प्राकृतिकचे फिजिकल जिओग्राफी आता राज्यसेवा प्रीच्या दृष्टीने गेलो तर आपल्यालाही माहित आहे आयोगाचा 4 शब्द 6 शब्द जो सिलेबस आहे त्यातला पहिला शब्द येतो फिजिकल आणि मग फिजिकल ऑफ महाराष्ट्र, फिजिकल ऑफ पुढे भारताचा, फिजिकल जगाचा. पण मोस्ट ऑफ द आयोगाचं फिजिकल म्हणजे काय असतं तर जग आपण गृहीत धरून जास्त चालतो. भारताचा पण प्राकृतिक भूगोल असतो म्हणून त्या अनुषंगाने आपण पहिली काय घेतली आता फिजिकल झालं. नेक्स्ट काय आपला भारत. पण तो भारताचा पूर्ण अँगल नाही असणार आहे. मुद्दा म्हणून जगाचे जे आहेत ते सामाजिक आणि आर्थिक कमी टाकले बिकॉज आयोगाचा स्कोपच जगाला सामाजिक आणि आर्थिक कमी आहे. एक तर सामाजिक शब्द फार वास्ट शब्द आहे. आयोगाचं म्हणणं आहे सामाजिक म्हणजे लोकसंख्या कोणाची जगाची. जगाची समाज व्यवस्था विचारणार नाहीच आहे. आल्यानंतर त्याच्यात कुठे येतं भारताचं जास्त होऊ शकतं सामाजिक मध्ये स्थलांतर असतील वसाहती असतील सेटलमेंट वगैरे त्याला आपण रिलेट करू शकतो. आणि आफ्टर दॅट इज द इकॉनॉमिक जे आर्थिक प्री मध्ये जे मी शब्द तुम्हाला आठवत असेल प्रीचा सिलेबस जर बघितला असेल तर प्री मध्ये 3 शब्द आहे. तर त्यातला आर्थिक म्हणजे काय मग कृषी असतं खनिजे असतात मत्स्य वगैरे त्याला आम्ही कशाला रिलेट करावं लागतं आर्थिकला किंवा वनांचं. तर मग त्या अनुषंगानेच काय करतोय आपले हे 3 सेक्शन केलेले आहे प्रत्येक म्हणजे विषयनिहाय आणि विषयातले परत 3 सेक्शन अशा आपल्या टेस्ट आहे. सो नेक्स्ट काय आहे तुमचा असणारा भारताचा भूगोल. मी मुद्दाम तुम्हाला वाटतं काय आणलं मी एक्सप्लेनेशन करायला आणलेलं नाहीये. मी सोर्स दाखवतोय की मी कशातनं पेपर काढलेला आहे. सो दिस इज एनसीईआरटी. ओके त्यात एक 11वीचं स्टेट बोर्डाचं पण आहे. मी 11वीचं म्हणतोय स्टेट बोर्डाचं फिजिकल जिओग्राफीचं पुस्तक इट्स अ वर्थ. कारण की याच्यातनं पण आयोगाने प्रश्न उचललेले आहे. मी म्हणतो उचललेले नाही पण जो आयोग प्रश्न विचारतं तो त्यात जर मला आन्सर सापडत असेल दॅट इज द बेसिक सोर्स. मी कशाला खोलात जाऊ ना हा प्रश्न आहे. म्हणून एनसीईआरटी आहे त्याच्यात ऑलमोस्ट फिजिकलची एनसीईआरटी 11वीचा असेल किंवा 6वी 7वी 8वीतनं सुद्धा आयोगाने प्रश्न उचललेले आहे. जर 13 पासून 23 पर्यंत मी प्रिलिमच्या एक्झाम मध्ये गेलो तर आणि मग बाकीच्या आपल्या नोट्स आहे ज्याला आपण परत काय करतो क्लासमध्ये हे करतो अशा स्वरूपातनं तो सोर्स मी परत सोर्स सांगून देतो. भारताचा सोर्स सांगतोय हा 9वी 10वी तुम्ही आयोग थोडी सांगतो तुम्ही तर काही करताय बरोबर ना. आयोगाचा आयोगाच्या पाशी बरोबर आहे. पण आपण मी 9वी 10वी अगेन ओल्ड इंडियाचं स्टेट करेक्ट आणि त्याच्या पलीकडचा भाग त्या अंडरस्टँडिंग रिडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतो ना आपण त्या पलीकडे विचारावं लागेल ना. नॉट नेसेसरी की पुस्तकातच आहे पण हा याच्यातनं असणारा त्याच्या पलीकडचा भारताचा भूगोल. मग तुम्ही कुठलाही सोर्स वापरा भारताच्या भूगोलासाठी कुठलंही पुस्तक वापरा पण जो आहे नेसेसरी टॉपिक्स त्याचा करेक्ट. तर स्टार्ट करायचा मग आजचा पेपर. ठीक आहे आता याच्यात काही कन्फ्युजन उत्तर असू शकतात काही हे कराल ते आपण सगळं चर्चा करूया आणि असणाऱ्या या 100 प्रश्नांचा काय करूया आढावा घेऊया. मी ऍट द एंड ऑफ ऑल द 100 क्वेश्चन मी परत सांगेल जाता जाता त्याला मी म्हणेल की आता तुम्ही कशाला फोकस करायचं. जर तुम्हाला 15 प्रश्न पाहिजे आणि एक आयोगाचा ट्रेंड आहे का तर ट्रेंड आहे. मी जस्ट एक रिसेंट ट्रेंड सांगतो तुम्हाला जो 23चा आहे 22 पर्यंत म्हणजे मी 13 पासून तर 22 पर्यंत सांगतोय. आयोग लँडफॉर्म ज्याला म्हणतात भूरूपे याच्यावर कंपल्सरी आयोग प्रश्न विचारत होते. कधी एक विचारायचं कधी 2 विचारत. तुम्ही मागचे पेपर बघितले 23ला एकही विचारला नाही. 23ला एकही विचारला नाही. मग आम्ही जे 22 पर्यंतचं प्रेडिक्शन घेऊन जातो ना आपण की 22 पर्यंत मागचा पेपरचा आढावा घेतला आणि या टॉपिकवरचा प्रश्न 100% काय करणार पडणार. पण 23ला हा आयोगाने काय केला टॉपिक मिस केला. आयोग 23ला कुठे जास्त इन्फ्लुएन्स करतो फिजिकल मध्ये म्हणतोय मी तुम्हाला हवामानामध्ये कुठे इन्फ्लुएन्स केला त्यांनी जास्त हवामानामध्ये भूमध्यसागरी हवामान असेल त्यात भारताचं हवामान असतो परत उत्तरायण किंवा दक्षिणायनचं ते होतं 22. सो ते कुठे चाललंय तापमान हवामानाकडे चालले. तर मला असं वाटतंय की कदाचित परत आपण जागतिक हवामानाच्या अनुषंगाने त्यात कोपेन वगैरे असेल या दृष्टीने सुद्धा थोडंसं काय करायला पाहिजे आपण बघायला पाहिजे. पण बट ऑब्वियस कुठपर्यंत बघायला पाहिजे असं मला वारंवार वाटते. बियॉन्ड द 11वीचा फंडामेंटल फिजिकल जायची गरजच नाही. एक तर ही प्री आहे त्याचा जीएस मधला जिओग्राफी आहे दॅट इज द जनरल स्टडीज नॉट द स्पेशल स्टडीज करेक्ट. मग याच्या डीप मध्ये जाऊन मी फक्त क्लायमेटॉलॉजी थोडी पुस्तक वाचणार आहे एक सेपरेट घेऊन अजिबात गरज नाही. पण एनसीईआरटी मध्ये जितके कन्सेप्ट आहेत अकॉर्डिंग टू टेम्परेचर अकॉर्डिंग टू वेदर त्यांचं ऍटमॉस्फिअर आर्द्रता वगैरे हे मला फार क्लिअर पाहिजे. कारण की त्यातच प्रश्न फिरून फिरून आणि आयोग स्टेट फॉरवर्ड प्रश्न विचारत नाही. गेल्या वर्षी सगळ्यांचा फीडबॅक होता 23चा जसा प्रीचा पेपर झाला यावर्षी युपीएससी सारखा पेपर आला का आला म्हणे तर कन्सेप्च्युअल झालं. मी परत परत सांगतो आणि मी आधी या पेपरचे विश्लेषण घेतलेले आहे. भूगोल वगळता बाकीचा पेपर मला अजिबात कन्सेप्च्युअल वाटत नाही. दॅट इज इन्फॉर्मेटिव्ह. अगेन इट्स अ पॉलिटी हिस्ट्री इकॉनॉमी कुठलाही काय दॅट इज बेस्ड ऑन युअर इन्फॉर्मेशन. जिओग्राफीमध्ये 5 प्रश्न पडले फक्त थोडेसे फिरून विचारले. पोरांची चर्चा काय कन्सेप्च्युअल झालं नाही झालं कन्सेप्च्युअल दॅट इज इन्फॉर्मेटिव्ह. आणि आयोगाचं नेचर आहे आणि प्रीचं नेचर काय आहे प्रीचं म्हणतोय हे इन्फॉर्मेटिव्हच आहे. काय आहे इन्फॉर्मेटिव्ह. पण ते इन्फॉर्मेटिव्हच्या आधारे काही फॅक्ट्स असतात मग त्या इन्फॉर्मेशनवर काय असतात काही लॉजिक्स असतात आणि त्या लॉजिकवरनं आपल्याला काय लागतात उत्तरं सापडतात.
ती एक आपल्याला गोष्ट करून घ्यायची आहे. पण त्यातल्या त्यात भूगोलात स्कोप आहे का? तर आहे. चालेल, मग स्टार्ट करूया पहिल्या प्रश्नापासून. ठीक आहे, वातावरणातील उष्णतेचे वहन खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते? वातावरणातील उष्णतेचे वहन सोपं आहे, सांगा उत्तर. तुम्ही सांगा पहिले मला, काय उत्तर आहे? 2, 3, 1. नन ऑफ द अबव. अ व ब, वहन, कंडक्शन आणि अभिसरण. वातावरणातील असं तुम्ही उत्तर लिहिलंय, पण आन्सर इज अ ब क बरोबर. किती लोकांनी अ ब क लिहिलंय? मग कशाला अ ब करतात आहे? असं करू नका. नाही नाही, कॉन्फिडन्स नको हे करा. आता सिंपल आहे, पहिले समजून घेऊया. ठीक आहे, मला 1 मिनिट द्या, आपण पटकन त्याला एक्सप्लेन करूया. एका मिनिटात त्याला एक्सप्लेन करतो. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आम्ही जो काही आपण क्लायमेट हा टॉपिक बघतोय, मी मोठ्या एनसीआयटी झालो, ऍडव्हान्स एनसीआयटी त्यात 11वीत आहे. आम्ही म्हणतो पृथ्वीचं जे वातावरण आहे, पृथ्वीचं वातावरण कुठून तापते? सूर्यापासून येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे तापत नाही. सूर्यापासून आलेले सूर्यकिरण जेव्हा पृथ्वी काय करते, घेते आणि देन इट विल रेडिएट, ती परत पाठवते, त्याच्यापासून खालून वर वातावरण तापत जाते. ही झाली प्रोसेस, बरोबर आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने यांनी विचारला, आता वहन, कंडक्शन, ज्यावेळेस तुमचं एखाद्या म्हणजे हीट काय करते, पास करते कुठनं, कमी तापमान असणाऱ्या पदार्थाला जास्त तापमानाकडे काय केलं, हीट पुरवली जाते. अशा वेळी कंडक्शन होते. अभिसरण तुम्हाला माहित आहे, ऑलमोस्ट आम्ही म्हटलं होतं, ज्यात आम्ही काय म्हटलं होतं, हीट बॅलन्स ऑफ अर्थ. जर तुम्हाला टॉपिक आठवत असेल, हीट बॅलन्स ऑफ अर्थचा एक टॉपिक आहे. त्याच्यामध्ये येणारं जे आम्ही म्हणतो 19% उष्णता सांद्रीभवनाद्वारे किंवा ज्याला आम्ही म्हटलं कंडेन्सेशन आहे, तर बाष्पीभवनाद्वारे कुठे पाठवली जाते? हवेत पाठवली जाते. आणि ती प्रक्रिया कुठली असते? अभिसरणाची प्रक्रिया. रेडिएशन होते का? होते ना. रेडिएशन म्हणजे जर भूपृष्ठावर आली येणारी तुमची सूर्यकिरणाची जी सूर्यकिरण येतात, ते कुठले असतात? शॉर्ट वेव्ह. पृथ्वी जे सोडते ती कुठली असते? लॉंग वेव्ह. आणि ते लॉंग वेव्ह रेडिएटर्स होतात ना. मग तिन्ही प्रकारे काय शब्द उतरला? वातावरणातील उष्णतेचे वहन विचारलंय. फक्त उष्णता वहन नाही म्हटलंय, कुठलंय? वातावरणातील. म्हणून या तिन्ही प्रकारे वातावरणाला काय केलं जाते? उष्णता पुरवली जाते. ती उष्णता कोणाकडे येते? सूर्याकडे. आणि म्हणून त्याचं उत्तर काय लक्षात ठेवायचं? बघ, मी 7वीचं एनसीआरटी सांगतोय. आता मला टॉपिकचं पेज नंबर आठवत नाही, पण त्यात जर चेक केलं 7वी मध्ये, तुम्हाला हा पॉईंट तिथे कव्हर होते. नेक्स्ट, पृथ्वीची भूपरावर्तकता, दॅट इज द अल्बेडो ऑफ द अर्थ. शब्द ऐकलाय का? अल्बेडो. अगेन द सेम टॉपिक. हीट बॅलन्स, सोलर रेडिएशन, इनकमिंग सोलर, ज्याला आम्ही म्हणतो इन्सोलेशन, आणि परत पाठवणे, त्यातलाच टॉपिक मधला सेम आहे. किती आहे उत्तराचं? किती? 35 अल्बेडो, बरोबर ना. वाय इट इज 35? बिकॉज इतकी पृथ्वीच्या वातावरणात एंट्री करतच नाही. त्यातली 27% ही अल्बेडोचं 35% आहे. त्यातली 27% काय केली होती? डायरेक्ट ढगावरनं वर निघून जाते. 6% काय होते? अवकाशात. आणि 2% भूपृष्ठावरच्या बर्फाच्छादित प्रदेशात, असं दिलेलं आहे. ओके, दॅट इज द 35%. मग पृथ्वीच्या याच्यात एंट्री किती करते होती? 65. 65चं बायफर्केशन कसं होतं? डायरेक्ट म्हणतोय मी, डायरेक्ट बाय द सनरेज टुवर्ड्स द अर्थ सरफेस. किती येते? प्रत्यक्ष सूर्यकिरण भूपृष्ठाला, असं किती येते? तो रोहित कुठे आहे? रोहित वर गेलाय का? आपला एक विद्यार्थी आहे. अच्छा, इथं आहे. हा, इथं रोहित बसला. येस येस. नाही तर तो ब्लाइंड आहे, पण त्यांनी रायटरच्या वेनी काय केली आहे, परीक्षा दिली आहे, पण तो वेळेत आलाय. ओके, आणि पूर्ण म्हणजे मला कौतुक वाटलं त्याचं, की तो वेळेच्या 10 मिनिटं आधी आला आणि पूर्ण त्याला जो काही वेळ असतो रायटर घेऊन एक्स्ट्रा, आणि कम्प्लिटली ब्लाइंड, त्याच्या आधारे त्यांनी खूप सिरियस पेपर दिला. म्हणून मला वाटतं तो आता हे चालू होतं बाहेर आपलं डिस्कशन वर, तो आलोय. गुड, ठीक आहे. इज दॅट क्लिअर? किती प्रत्यक्ष? किती? 34. अप्रत्यक्ष, दॅट इज अ स्कॅटरिंग ऑफ लाईट, विकिरणाच्या आधारे किती? 17. 34 आणि 17 भूपृष्ठाला मिळते किती? 51%. मग आपण हे काय बघितलं होतं? 51%च फक्त पृथ्वी काय करते? रेडिएट करते. ते 51% करते, 3 टप्प्यात करते ना. पहिली त्यातली 23% बघा, आठवा, या 23% निघते प्रत्यक्ष भूपृष्ठापासून, 17% अवकाशात फेकले जाते, 6% पृथ्वीच्या वातावरणात आहे. आणि या 6%चा संबंध आपण क्लायमेट चेंजशी जोडला होता, की जितकी जास्त ऍब्झॉर्ब केली जाईल वातावरणात, आणि वातावरणात कोण ऍब्झॉर्ब करणार? जितके ग्रीन हाऊस गॅसेस ज्याला आम्ही म्हणतो, जे तुम्ही जितके काय करणार? एमिट करणार, ते याला ऍब्झॉर्ब करणार. हा त्याचा संबंध आहे. तुम्हाला ते रिवाइज करावं लागणार आहे, पण लक्षात घ्यायचं, इट्स अ हीट बॅलन्स ऑफ अर्थ. इनकमिंग सोलर रेडिएशन, दॅट इज द शॉर्ट वेव्स, आणि आउट गोईंग, दॅट इज द रेडिएट फ्रॉम द अर्थ इन द लॉंग वेव्स, त्याचा तो काय बॅलन्स आहे, हे लक्षात घ्या. तर 2 डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, वरनं येणारी आणि एक डब्याची डायग्राम, त्यात तुमचं ते क्लिअर होऊन जाईल.
ओके, नेक्स्ट बघा, योग्य विधाने ओळखा. पृथ्वीवर एकूण 7 कमी आणि जास्त दाबाचे पट्टे आढळून येतात. विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा स्थळ, काळ, ऋतू परत्वे बदलत नाही. सांगा आन्सर. मग मी पुढच्या यात चालतो. किती आहे त्याचा आन्सर? मी प्रश्न बदललेला आहे कारण मी पुढच्या यात येऊन ठेवतो. मोठे सांगा ना. बरोबर. ब का नाही बरोबर? करेक्ट. आन्सर इज द बरोबर फक्त. ठीक आहे. सॉरी कुठे होता तो, तिकडे प्रश्न होता. ब का नाही बरोबर? येस, ITC इज इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन 5 डिग्री ते 5 डिग्री. कमी दाबाचा पट्टा. जसा उत्तर गोळा उन्हाळा सुरू झाला तो शिफ्ट कुठे होतो? उत्तरेकडे. आणि तो उत्तरेकडे शिफ्ट झाला म्हणून भारतात पाऊस येतो. तो बरोबर कुठे होणार? दक्षिणेकडे हिवाळ्यात. तर सूर्याचं जे काही भ्रमण आहे, बरोबर ना, 6 महिने अकॉर्डिंग टू दॅट काय होतं? अपिअरन्स ऑफ द सन, तो काय होणार? शिफ्ट होणार. म्हणजे ब वाक्य काय चूक आहे, तो शिफ्ट होत नाही असं दिलं होतं. तो शिफ्ट होतो ऋतू पर्वे, काल पर्वे सगळ्याचे. इट्स दॅट सिम्पल. करेक्ट. नेक्स्ट काय दिलं इथं? अच्छा, हा इंग्लिशच प्रश्न आला, पण मराठीत एकदा बघा. हा इंग्लिश मधला इथं दिलेला आहे. पठार दिलेलं आहे. ओके, आता फक्त त्याला यातलं एक काढलं, एक मनाचं टाकलं, 3 ॲज इट इज आयोगाचे उचलून आणले. परत म्हणजे जे काय सांगतोय कुठून आणले काय, आयोगाचा प्रश्न पळून गेलेला आहे. ओके, राज्यसेवेचा प्रीचा प्रश्न आहे. मग आता हा प्रश्न आयोग कुठनं उचलला? तर मला त्याचं उत्तर 11वीचा आपलं स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे ना, त्याच्यात सापडते. फार चांगलं पुस्तक आहे. 11वीचं स्टेट बोर्ड म्हणतोय मी, इथं दाखवतोय तुम्हाला ते पुस्तक. याच्यात जे यांनी दिलेलं आहे याचे उत्तर सापडते. म्हणजे माझं म्हणणं ओके पुस्तक आहे जे आयोग विचारते ना, कारण की फिजिकलचंच पुस्तक आहे. आणि याच्यात जे उदाहरणं दिलेले आहे, प्रमुख पठारे, प्रमुख मैदाने, प्रमुख नद्या, त्याचे उत्तर बरोबर यातनं सापडतं ऑलमोस्ट. त्याच्यात लिहिलंय. मग सांगायचं उत्तर जोड्या लावायचं. इट्स इन्फॉर्मेटिव्ह. काय लागेल याचं? 4 लागेल. बरोबर आहे. हे कुठलं आहे? अँतोलिया पठार कुठं असणार आहे? तुर्की. करेक्ट. नंतर शानचे प्लॅटू, म्यानमार. हा सिंगल पण प्रश्न पडून गेलाय बरं का, शानवर. राज्यसेवेत जोयला वाजता आलाय शान. सिंगल प्रश्न लाईन मध्ये विचारून घेतलाय राज्यसेवेने. त्यानंतर पुढचं कुठलं आहे? इथं हे चुकलंय, युनान पाहिजे. इथं युनानचं पठार कुठं येतं? चायना. आणि त्यानंतर सायबेरिया प्लॅटू, रशिया. सायबेरियन प्लेन, सायबेरियन प्लॅटू. करेक्ट. हे कशाचा भाग आहे? रशियाचा भाग आहे. फक्त एक लक्षात घ्यायचं आहे, तर हे जो अँतोलिया पठार आहे हा आपल्या पश्चिम आशियाचा सगळ्यात शेवटचा भाग समजला जातो. कोणाचा? पश्चिम आशिया. हा एंड होतो कारण की तिकडे काय चालू होईल? भूमध्य सागर. करेक्ट. आणि मग तिकडनं काय चालू होईल? युरोप. म्हणून त्याला पश्चिम आशियाचा शेवटचा भाग समजला जातो. एवढं लक्षात घ्यायचं आहे. आणि युनान जो पठार आहे, जो चीनचा आहे, त्याला आम्ही असं म्हणतोय की इट इज द बिटवीन द, काय म्हणतोय, एक मोठासा नो मॅन्स लँड सारखा असणारा भाग बिटवीन द इंडिया अँड चायना. असं त्या इट्स तो चायनाचाच भाग आहे. तसं तर तिबेटी चायनाचाच झालाय आता. सगळं चायनाचंच आहे. आपल्याला इथे जाणून ठेवलं त्यांनी कोपऱ्यात, मॅकमोहन लाईन पाशी किंवा असणारे LAC पाशी. करेक्ट. पण त्याला संबोधलं जातं की भारत आणि चीनच्या दरम्यानचं नो मॅन्स लँड म्हणूनचं मोठं हे पठार असतं. या पठारावर फारसं काही असे जीवनमान किंवा हे येत नाही. हा पण एक लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न, भरती ओटीसाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत? भरती ओटी. ओके, कुठले घटक कारणीभूत आहे? सूर्य, चंद्र, पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल. नंतर पृथ्वीचे सूर्याभोवतीची फिरणे आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रगामी. जर समजलं नाही मराठी वर्ड तर इंग्लिश मध्ये बघायचं. इंग्लिश मध्ये काय दिलंय? सेंट्रीपिटल फोर्स. सांगा आन्सर. कुठले? अ, ब, क. हे कशासाठी इंग्लिश मध्ये वाचायला लावलं मी तुम्हाला? त्यासाठी तर इंग्लिश मध्ये वाचायला लावलं. इट्स अ सेंट्रीफ्युगल, नॉट द सेंट्रीपिटल. लक्षात घ्या. हे बरोबर आहे. चंद्र, सूर्य, त्याच्यामुळे भरती ओटी जो काही प्रकार असतो की आपली ही पृथ्वी आहे आणि पृथ्वीचं पाणी ज्या दिशेने चंद्र आहे त्या दिशेने आणि अपोजिट. जर चंद्र इथं आहे बघा, हा चंद्र, ही पृथ्वी, तर भरती चंद्राच्या दिशेने अपोजिट साईडने येते. चंद्र दिशेने काय येईल? बिकॉज द ग्रॅव्हिटेशन ऑफ द मून. आणि अपोजिट साईडने काय येईल? तर बिकॉज ऑफ द सेंट्रीफ्युगल फोर्स, अपोजिट, अवे फ्रॉम द सेंटर. त्याच्यामुळे लक्षात घ्या, इट्स नॉट अ सेंट्रीपिटल, सेंट्रीफ्युगल फोर्सचा हा परिणाम आहे. मग ज्यावेळेस आपण भरती ओटी हे करतो, आपल्याला माहित असेल, आता ते प्रश्न पडतील का नाही पडतील, पण तुम्ही लक्षात घ्या, राज्यसेवेचा इतिहास आहे 2013 पासूनचा ते 2023 पर्यंतचा. हे जे 11 पेपर राज्यसेवेत झाले, राज्यसेवेने प्रत्येक वर्षी चंद्र, सूर्य याच्यावर एक तरी प्रश्न टाकते. खगोलीय ज्याला म्हणतो. गेल्या वर्षीच पण टाकला ना, 3/4 प्रदेश चंद्राचा कुठून बघाल म्हणून. सो हा बेसिक त्यांचा पार्टच आहे. आणि हे स्टेट बोर्ड किंवा असणाऱ्या NCERTचा बेसिक आहे, त्यातनंच करायचं आहे. पण लक्षात ठेवायचं आहे, मग आमच्या इथे जी भरती येते त्या भरतीमध्ये हाय टाईडचे 2 प्रकार आहे. आफ्टर एव्हरी 15 डेज हाय टाईड प्रत्येक जागी येते. जी समुद्र किनारा आहे ना,
प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर हाय टाइड्स किती दिवसांनी येते? 15 दिवसांनी. का 15 दिवसांनी येतं? तर त्याला पौर्णिमा आणि अमावस्या कारणीभूत आहे. बरोबर आहे. तो प्रदेश आता मी फार खोलात जाणार नाही, पण तुम्ही लक्षात घ्या, ज्या साईडनी अपोजिट आणि या साईडनी काय असणार? लो टाईड. या साईडनी काय असणार? हाय. बरोबर ना. इकडे भरती असेल तिकडे काय असली पाहिजे? ओटी असली पाहिजे. पण हे पाणी इकडे ओढलं गेलंय ना. हे पाणी इकडे काय ओढलं गेलंय? तिथं चंद्राला. ज्या चंद्र जेव्हा सूर्य असतं, चंद्र, सूर्य, पृथ्वी जेव्हा एका लिनियर पोझिशन, एका रांगेत असतात, ऑलवेज देर इज द हाय टाईड. पौर्णिमा किंवा अमावस्याच असते. तुम्हाला या लोकांना चंद्र दिसतोय बिकॉज पौर्णिमा आहे. या लोकांना चंद्र दिसत नाही, इथं अमावस्या आहे ना. चंद्र कुठे याच्या बॅक साईडला आहे. त्याच्याच मागे काय असलं पाहिजे? सूर्य. आणि सूर्याचं आणि चंद्राचं दोघांचं ग्रॅव्हिटेशन काय करतं? ते पुल करतं. या साईडला एकदम काय असते? जास्त ओटी असते, इकडे जास्त भरती. आणि बट ऑब्वियस ही पोझिशन काय होत जाते? बदलत जाते. हा सुद्धा भाग इथं लक्षात ठेवायचा. ठीक आहे. तो इट्स अ सिम्पल फोर्स लक्षात ठेवा, सेंट्रीफ्युगल फोर्स, नॉट द सेंट्रीपिटल फोर्स. म्हणून मी इंग्लिशमध्ये वाचायला लावलं. आणि आयोगात पण हे लक्षात ठेवा. मी परत सांगतोय, माझी स्वतःची किंवा आमची मर्यादा आहे. आम्ही प्रयत्न करू पुढच्या वर्षीपासून पेपर इंग्लिशमध्ये फॉर्म करू अँड देन इट विल कन्वर्ट इनटू मराठी लाईक द एमपीएससी. एमपीएससीचा पेपर कंपल्सरी हा इंग्लिशमध्ये निघतो, कंपल्सरी सांगतोय मी. अँड देन इट ट्रान्सलेट इन द गुगल आणि म्हणतो मराठीत घोळच घोळ सापडतो आपल्याला आयोगाच्या ह्याच्यात. त्याचं कारण हे आहे. ठीक आहे. असो. नेक्स्ट क्वेश्चन 6वा प्रश्न. अगेन हा तर परत सोपा प्रश्न आहे 6वा. ठीक आहे. 6वा प्रश्न कुठे गेला याच्यात? सांगा आन्सर. 3 नंबर. आता फार काही एक्सप्लेन करत नाही, फार सोपं आहे. ओके. आमचं इंटिरियर ऑफ द अर्थ. बरोबर. आता हे लक्षात घ्या फक्त, व्हॉट एव्हर द डिस्कंटिन्युटी. डिस्कंटिन्युटी विलगता ही नामकरणाच्या आधारे दिलेली आहे, शास्त्रज्ञांच्या आधारे दिली आहे. त्यांनी मांडणी काय केली आहे शास्त्रज्ञांनी? बट ऑब्वियस अकॉर्डिंग टू डेप्थ देर आर 3 मेन लेयर्स ऑफ द इंटिरियर. कुठले कुठले लेयर्स आहे? पहिली इज द लिथोस्फिअर, शिलावरण. बियॉन्ड दॅट देर इज द मॅन्टल, प्रावरण. आणि त्याच्या पलीकडे काय आहे? कोर, म्हणजेच काय? गाभा. ठीक आहे. या सोपं आहे, तीन आहे. पण आता याच्या पलीकडे आपल्याला हा डिस्कंटिन्यू म्हणजे काय? जिथून तुमची पी वेव्स त्याची काय बदलते? दिशा बदलू शकते. किंवा पी वेव्स काय बदलते? त्याचा स्पीड बदलते. हा स्पीड का बदलते? तर अकॉर्डिंग टू डेप्थ, खोली अनुसार काय बदलत जाते? तर तुमची डेन्सिटी बदलते ना. आणि डेन्सिटी चेंज झाली की भूकंप लहरीच्या काय दिशा बदलणार किंवा वेग बदलणार. आणि जिथं या घनता बदलतात त्या बाउंड्रीजला त्या सायंटिस्ट नाव दिले, त्यांचा तो नाव आहे. मग पहिली आहे कोनाराइड विलगता किंवा कॉनराइड डिस्कंटिन्युटी. ते कोणाच्या मध्ये आहे? सियल आणि सायमा. देन देर इज द मोह. मोह कोणाच्या मध्ये आहे? कोणाच्या मध्ये? सायमा आयदर अप्पर मॅन्टल किंवा त्याला तुम्ही काय म्हणताय? लिथोस्फिअर किंवा मॅन्टल. करेक्ट. त्याच्यानंतर 3 नंबरची कुठली येते? आउटर आणि इनर मॅन्टल. त्याच्यामध्ये कोण आहे? रेप्टी. बरोबर आहे. नंतर मॅन्टल आणि कोरच्या मध्ये काय येते? गटेनबर्ग. किंवा अप्पर तुम्हाला आउटर कोर, इनर कोर, लेमन. करेक्ट. इतकं सिंपल आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यातल्याच फक्त मी तुम्हाला आणखी एक सांगतो, थोडासा एनसीआरटीच्या बेसवरचा प्रश्न किंवा मेन्सला राज्यसेवेनी त्याला पिक केलेला प्रश्न. बाकी ते सोपं आहे. प्राथमिक लहरी, भूकंप लहरी तर काहीच कोणाला येते ते. ते घन पदार्थातून जाते, द्रव पदार्थ जात नाही. दॅट इज नॉट अ चॅलेंज. एक लक्षात घ्यायचं आहे फक्त. आणि अगेन एनसीआरटीनं यांना पिक केलेला राज्यसेवेच्या मेन्सला विचारलेला प्रश्न सांगतो मी तुम्हाला, की लेस विसकस त्याला म्हणतात किंवा लेस विलॉसिटी पार्ट ऑफ द इंटिरियर ऑफ द अर्थ असं कन्सिडर केलं जातं. कोणाला? ऍस्थेनोस्फिअर. आपण बघितलं होतं. दुर्बलावरण. दुर्बलावरण मध्ये आपण ऑलरेडी म्हणतो की घनता वाढत जाते, असं आम्ही ऑलरेडी म्हटलेलं आहे. पृथ्वीच्या इंटिरियरचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो, अकॉर्डिंग टू डेप्थ काय होत जाते? घनता वाढत जाते. जर घनता वाढत जाते तर पी वेव्हचा स्पीड वाढला पाहिजे ना. पण पी वेव्हचा स्पीड सायमा नंतर परत कमी होताना दिसतो. हा का होतो? तर जो आमचा मॅन्टलच्या वरचा जो पहिला थर आहे, ज्याला आम्ही ऍस्थेनोस्फिअर म्हणतो, दुर्बलावरण, अबाउट 100 to 100 किलोमीटर, इथं खूप मोठ्या प्रमाणात मॅग्मा आहे. तिथं तापमान वाढलंय, दाब वाढलेला आहे, उष्णता वाढली आहे. त्याच्यामुळे खडक काय झालेला आहे? वितळलेला आहे. आणि खडक वितळल्यामुळे मॅग्मा चेंबर त्याला म्हणतात. तिथलंच मॅग्मा बाहेर येतो. तिथं मॅग्माचं प्रमाण जास्त असल्यामुळे काय होतात? पी वेव्ह स्लो होतात. तेवढा भाग लक्षात घ्यायचा. लेस विस्कसिटी किंवा लेस विलॉसिटी पार्ट कोणाला म्हटलं जातं? ऍस्थेनोस्फिअर. बाकी काय आहे? सगळं सोपं आहे. त्यावेळी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हा एक भाग लक्षात घ्या. नाऊ नेक्स्ट 7वा प्रश्न. रूपांतरित खडक निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत ठरतात? रूपांतरित म्हणजेच कुठला? मेटामॉर्फिक. ओके. हे लक्षात घ्यायचं. मेटामॉर्फिक रॉक्स कुठले कारण आहे? भूगर्भातील उष्णता, दाब, भूगर्भातील द्रव व वायू, बाष्पशील द्रव्य. काय आन्सर आहे?
आन्सर येस, ऑल ऑफ द करेक्ट. बघा तिन्ही लक्षात घ्यायचं. तिन्ही. आता मेटाफॉर्मिझम म्हणजे रूपांतर. सिम्पली द वर्ड अक्षरशः शब्दशः अर्थ घेतला मेटाफॉर्मिझम मीन्स काय? रूपांतर. आता रूपांतर कोणाचं होतं? जेव्हा आम्ही त्याला म्हणतो मूळ खळक. मूळ खळक आम्हाला म्हणजे दोनच आहे, एक तर अग्निजन्य खळक आहे किंवा दुसरा कुठला आमचा स्तरित खळक आहे. आम्हाला एक्झाम्पल असे लक्षात ठेवावं लागणार आहे की मूळ खळकाचं फॉर एक्झाम्पल जर आम्ही ग्रॅनाइटचं म्हटलं तर काय होतं ग्रॅनाइटचं रूपांतर? कोण सांगेल? ग्रॅनाइट नीस. आणि बेसॉल्टचं काय? बेसॉल्टचं काय होतं? शिस्ट. करेक्ट. स्तरीतचे तर फार सोपे आहे. दगडी कोळसा तुमचा हिरा किंवा ग्रॅफाइट मध्ये जातोय, चुनखडी संगमरवर मध्ये जात आहे. पण आता दोन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. जर आम्ही आता याच्या आणखी थोडंसं आपण खोलात गेलो की आम्हाला माहिती आहे रूपांतर होताना दाब लागणार आहे, ती रासायनिक प्रक्रिया आहे किंवा उष्णता आणि दाब या दोन्ही गोष्टी लागणार आहे. पण आपल्या इथं दोन प्रकारचे आणखी त्यात बायफॉर्केशन केलं. देयर इज अ कॉन्टॅक्ट मेटाफॉर्मिझम म्हणजे स्पर्शजन्य रूपांतर. हे स्पर्शजन्य रूपांतर काय आहे? ठीक आहे. ज्या वेळेस एखादा खळक, मूळ खळक हा एखाद्या उष्ण खळकाच्या किंवा उष्ण पदार्थाच्या काय तो स्पर्शात येतो, बट ऑब्वियस त्यावेळेस जो कन्व्हर्जन होतं त्याला काय म्हटलेलं आहे? कॉन्टॅक्ट. आणि दुसरं आहे रिजनल मेटाफॉर्मिझम, प्रादेशिक. फॉर एक्झाम्पल हिमालय आणि राजस्थान या भागात जो चुनखडीचं कन्व्हर्जन झालेलं आहे संगमरवरमध्ये, ते मेटाफॉर्मिझम आहे ना. आणि ते रिजनल, त्याला स्थानिक समजलं जातं आणि तशा याला म्हटलं जातं रिजनल मेटाफॉर्मिझम. आता मला माहित नाही आयोग एवढ्या खोलात जाईल का नाही, पण दोन लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला एवढं माहित आहे तर मेटाफॉर्मिझमचे दोन प्रकार आहे. एक कॉन्टॅक्ट मेटाफॉर्मिझम. कॉन्टॅक्ट कधी होतं? जर उष्ण पदार्थाच्या संपर्कात आल्यानंतर जे रूपांतर होतं त्याला म्हटलं जातं कॉन्टॅक्ट मेटाफॉर्मिझम. सिंपल एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता तुम्ही. कदाचित त्याचा एक्झाम्पल दगडी कोळसा पण ठेवू शकता. लक्षात घ्यायचं आहे. पण तुम्ही जे चुनखडी आणि संगमरवर म्हणतात आहे याला आपल्या भारतातलं एक्झाम्पल काय समजतो आम्ही? हिमालय. आणि हिमालयाच्या भागात आम्हाला स्थानिक स्वरूपात दिसून येतं असं तिथलं एक्झाम्पल आहे. हा एक पॉईंट इथं जाता लक्षात ठेवा. बाकीचे पॉईंट्स हे करूया. ठीक आहे. पृथ्वीच्या कवचातील मूलद्रव्याच्या एनसीईआरटीतून उचललेला प्रश्न आहे ॲज इट इज. 11वीच्या एनसीईआरटीत एक चार्ट आहे सिंपल, त्याच्यातनं उचललेला प्रश्न आहे. फॅक्च्युअल प्रश्न लगेच आन्सर सांगून द्या. किती आहे? 2 नंबर. बरोबर आहे. सगळ्यात जास्त काय असणार आहे? सिलिकॉन. बरोबर ना. सेकंड कुठला आहे? हा, ऑक्सिजन आणि सिलिकॉन. आणि आम्हाला माहिती आहे कुठल्या खडकाच्या खनिजात 75% काय आहे? ऑक्सिजन सिलिकॉनचं आहे ना. कुठली आम्ही जर खनिज म्हणतो, खडक म्हणजे काय? खडकाची एक व्याख्या वगैरे करतात किंवा खडक म्हणजे काय? अनेक खनिजांचे मिश्रण. अनेक खनिजांमध्ये सगळ्यात जास्त कोण असतं? त्यातलं ऑक्सिजन आणि सिलिकॉन ही मूलद्रव्ये सर्वात जास्त प्रमाणात असतात. मग असे काही खडक आहेत का ज्याच्यात ऑक्सिजन सिलिकॉन पेक्षा इतर मूलद्रव्ये अधिक असतात? त्याची पण एक्झाम्पल दिली आहे. त्याला प्युअर रॉक म्हटलं जातं. आणि या प्युअर रॉकचं एक्झाम्पल आपल्याला माहित आहे. हे प्युअर रॉकचं काय घेतलं होतं? दॅट इज प्युअर सिलिका. आणि प्युअर सिलिका म्हणजे काय? क्वार्टझाईट. या क्वार्टझाईटमध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं? सिलिकाचं. आणि पुढचा तुमचा संगमरवर, तर दॅट इज प्युअर कॅल्शियम कार्बोनेट. संगमरवर म्हणजे काय? प्युअर कॅल्शियम कार्बोनेट. ऑलमोस्ट जे खडक आहे त्याला आम्ही काय म्हणतो? अनेक खनिजांचे मिश्रण. पण याच्यात दोन खडक असे अपवादात्मक समजले जातात किंवा आणखी काही असतील, पण मुख्यतः दोन सांगितले जातात. ते अपवादात्मक म्हणजे कुठले? एक तुमचा क्वार्टझाईट हा शुद्ध खडक समजला जातो. दुसरा संगमरवर हा शुद्ध खडक समजला जातो. इट इज द प्युअर रॉक बिकॉज त्याच्यात सिलिका किंवा याच्यातलं कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण काय असणार आहे? जास्त असणार आहे. मग हा चार्ट तुम्हाला माहित असेल एनसीईआरटीच्या आधारे, ते चार्ट्स आणि मिनरल्सचा चार्ट आहे त्याच्या आधारेचा हा प्रश्न आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 9 आहे आता. हे परत सोपंच आहे. ठीक आहे, सांगायचं उत्तर. जलजन्य किंवा रूपांतरित खडकाच्या आळव्या भेगेत लावारस येऊन साचतो, कालांतराने थंड होऊन खडकाची निर्मिती होते, त्याला काय म्हणतात? स्टील आणि स्ट्रीट. आता मी एक थोडंसं कन्फ्युजन दूर करून देतो, काय झालं असावं बॅचच्या पूर्ण 100% झालं असेल. करेक्ट ना? बिकॉज इट्स अ पार्ट ऑफ द इंट्रुसिव्ह रॉक असं तुम्ही विचार केला असेल. आणि तो शब्द काय वापरलाय? रूपांतरित किंवा जलजन्य. बट ऑब्वियस आता मी ऍज इट इज कॉपी केलं म्हणजे पुस्तकात उचललेलं पुस्तकाची शब्दरचना आहे. ओके, मला वाटतं कुठल्या तरी एनसीईआरटीच आहे, फक्त मी त्याला हे केलं, कन्व्हर्जन केलं. आता जलजन्य म्हणजे गाळाचा होते पहिली गोष्ट. गाळाचा म्हणजे स्तरित. रूपांतरित म्हणजे मेटामॉर्फिक. 3 प्रकार आहे ना. आणि अग्निजन्य हा 3रा प्रकार. इथं त्यांनी सांगितलंय, आता ठीक आहे ते पुस्तकातल्या काही चुका असू शकतात, पण याच्यापेक्षा आपण लक्षात काय ठेवूया? हा कुठला आहे? ज्या वेळेस लावारस आळवा भेगांमध्ये जातो, ज्यावेळेस लावारस आळव्या भेगांमध्ये जातो, कधी जातो? आपल्या इथे माहित आहे अग्निजन्य खडकांचे आम्ही 2 भाग केलेले आहे. ज्यावेळेस लावारस अंतर्गत भागांमध्येच आळव्या भेगांमध्ये उभा डाईक, तो पण प्रश्न पुढे आलेलाच आहे.
बरोबर आहे. डाईक असेल किंवा लॅकोलिथ किंवा फॅकोलिथ किंवा बॅथोलिथ वेगवेगळे प्रकार आहे ना, असं त्याला आम्ही इंट्रेसिव्ह रॉक म्हणतो. त्याचे एक्झाम्पल तुमच्या 11वीच्या पुस्तकात किंवा एनसीईआरटी मध्ये जवळजवळ त्याचे 8 एक्झाम्पल सापडतात. किती? 8 एक्झाम्पल. इंट्रेसिव्ह रॉक. इंट्रेसिव्ह म्हणजे कोणाचा भाग आहे? अग्निजन्य खडकाचे 2 प्रकार होतात. ज्यावेळेस लावारस आतच असतो त्याला अंतर्गत अग्निजन्य खडक म्हणतात इंट्रेसिव्ह रॉक. याच्यातली 8 एक्झाम्पल्स दिले आहे. फॉर त्यातली 8 कुठले? डाईक. डाईकचे एक्झाम्पल्स आपल्या महाराष्ट्रात आहे. जर तुम्ही कुठे गेले, त्र्यंबकेश्वरकडे गेले, बरोबर आहे, राजकोटमध्ये आहेत. डाईक म्हणजे काय? ज्यावेळेस लावारस उभ्या भेगांमध्ये साचून काय होतो? थिजतो. आणि हा ग्रॅनाइट आहे ऍक्च्युअली. ग्रॅनाइट आणि बेसॉल्ट मध्ये फरक काय? ज्यावेळेस लावारस भूपृष्ठावर आला, ज्याला तुम्ही ओल्कॅनिक रॉक म्हणतात, ज्वालामुखी खडक, दॅट इज द बेसॉल्ट, ज्यावर महाराष्ट्र आहे आपलं. पण लावारस वरच नाही आला, आत कडे कपारींमध्ये जाऊन थंड झाला आणि काय झाला? खडक निर्माण झाला. त्याला इंट्रेसिव्ह रॉक म्हणतो. आणि त्याचे एक्झाम्पल डाईक, लॅकोलिथ, फॅकोलिथ, सील किंवा शीट असेल किंवा बॅथोलिथ असेल, विस्तीर्ण आकाराचं. आणि ज्यावेळेस इरोजन प्रोसेस खूप वर्षाच्या झाल्या, हा इरोजनामुळे भाग खाली गेला आणि मग आता हे खडक काय झालेले आहे? ओपन झालेले आहे. हे त्याची एक्झाम्पल्स आहे. तुम्ही हे सगळे एक्झाम्पल्स कुठले? इंट्रेसिव्ह रॉकची आहे. बेसॉल्ट इज द ओनली एक्झाम्पल ऑफ द एक्सट्रेसिव्ह रॉक. बेसॉल्ट म्हणजेच कुठला? त्याला म्हणतात तुम्ही ओल्कॅनिक रॉक किंवा ज्वालामुखी खडक. ग्रॅनाइटला काय म्हटलं जातं? पातालिक खडक. ग्रॅनाइट म्हणजे काय? पातालिक किंवा त्याला प्लुटोनिक रॉक्स असं म्हटलं जातं. आणि त्या अग्निजन्य खडकांचेच काय 2 प्रकार आहे. याचं उत्तर तुम्ही बरोबर दिलंय, सील किंवा शीट. फक्त त्यात एक डिफरन्स आहे. काय सांगितलं होतं डिफरन्स आपण? सील आणि शीटचा डिफरन्स काय? जाडी. हा, ज्याची जाडी जास्त असेल थराची त्याला काय म्हणतात? सील. आणि ज्याची पातळ असेल त्या थराला काय म्हटलं जातं? शीट म्हटलं जातं. इतकं लक्षात ठेवायचं. हे मोठं करत नाही, दिसत असेल. नाव बदललंय, राज्यसेवा पूर्व परीक्षा. परत प्रश्न सांगतोय, फक्त नाव चेंज केलंय एकाच. बघा बरं काय उत्तर देता येईल तर. दिसतोय ना? हा किंवा प्रश्नपत्रिका आहेच. कारण मागे जाण पुढे जाण, तो पेन चॉईस करा. 20-30 प्रश्नाचं हेच घेईल. ठीक आहे, चला आन्सर सांगा. करेक्ट. एक आन्सर. करेक्ट. एक आन्सर. 2 मिनिटांसाठी आता स्थानिक वारे किंवा प्रादेशिक वारे. प्रादेशिक वारे किंवा स्थानिक वारे हा पण एक आयोगाचा मोस्ट फेवरेट पार्ट आहे प्रश्न विचारताना. फिजिकल ज्योग्राफी मधला लक्षात घ्यायचंय. मोस्ट फेवरेट म्हणतोय. जे काही मी सांगितलं लँडफॉर्म फेवरेट होता, आता आयोग थोडंसं मला दिसतंय हवामानाकडे तापमानाकडे वळतंय. बाकीचं इंटिरियर विंटिरियर एकदम सोपं असतं. पण आता याच्यात हा सगळा आफ्रिका खंड आहे आपला. हा आफ्रिका खंडात दाखवला हा कुठला असला पाहिजे? सिरोक्को. ओके, हा कुठला आहे? सिरोक्को म्हणजे सहारा वाळवंट. सहारा वाळवंटाकडे कुठं चाललाय? भूमध्य सागर. आणि बट ऑब्विस हा भूमध्य सागर क्रॉस करतो आणि हा युरोपमध्ये जातो. युरोपमध्ये ज्या हीट वेव्ह येतात आणि गेल्या 22-23 मध्ये 23 पेक्षा 22 मध्ये प्रचंड गाजलेलं आहे. युरोपमध्ये कधी नव्हे ते इतकं वातावरण तापलेलं आहे होतं. त्याला युरोपमधले हीट वेव्ह 2022 युपीएससीने पण प्रश्न विचारला होता. हीट वेव्ह इन युरोप. युरोपचं तापमान 45 डिग्री सेल्सिअसवर गेलं होतं. आणि मी तेव्हा आपल्या क्लासमध्ये पण सांगितलं होतं, कोविड संपला होता, फर्स्ट 2 थर्ड वेव्ह संपल्या होत्या, पर्यटन थांबलं होतं, लगेच लोक पर्यटनासाठी बाहेर पडले. आणि जी लोक आपल्या इथनं उष्णकटिबंधीयातनं युरोपमध्ये फिरायला गेली होती, ती लोक जाऊन तिकडे ओरडायला लागली की आम्ही तुमच्या इथे आलो, तुमच्या इथे 45 डिग्री टेम्परेचर तापमान आमच्या इथेही असतंय, मग आम्ही आलो कसं युरोपमध्ये? पण याचा प्रॉब्लेम, याचा काय भौगोलिक कारण काय लक्षात घ्या. सिरोक्को. कसं काय सिरोक्को भौगोलिक कारण आहे? कारण की सिरोक्को वाहतं कुठनं? हा उष्ण वारा आहे, स्थानिक आणि उष्ण. सहारा वाळवंटावर हा कुठं जातोय? भूमध्य सागराकडे. भूमध्य सागरा क्रॉस केला का काय लागणार तुम्हाला? इटली लागेल, फ्रान्स लागेल, वरचा भाग लागेल ना युरोपचा. आणि हा उष्ण वारा ही उष्णता घेऊन कुठे जाते? तर दरवर्षी जुलैमध्ये ही युरोपमध्ये हीट वेव्ह असतेच. पण तुलनेने हे तापमान खूप जास्त वाढलं होतं 90-91 नंतर, इतकं मोठं तापमान वाढलं म्हणून ते चर्चेत होतं. तर हे त्याचं भौगोलिक कारण आहे. बाकीचे कारण इकॉनॉमिक आहे, मग इंडस्ट्रियलायझेशन आहेत, त्याचं पोल्युशन आहे, त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या. पण हे लक्षात घ्यायचं भौगोलिक कारण. याचं नाव आहे सिरोक्को. आणि सिरोक्को इज द मोस्ट इम्पॉर्टंट. नेहमी चर्चेत असतो. का चर्चेत असतो? तो इकडलं तापमान वाढवतो. त्यानंतर हा कुठला 2 नंबरचा तुमचा? खामसी. आणि खामसीन कुठे? इजिप्त. आपण उत्तरेकडे, पण मोस्ट ऑफ द इजिप्तमध्ये. हे सुद्धा लक्षात घ्यायचंय त्या भागात. त्याच्यानंतर आता हा तिसरा कुठला इथला? ह्या भागाचा इथं, यालाच हर माटन आहे. हा हर माटन, त्यालाच काय म्हटलेलं आहे? डॉक्टर विंड्स. आणि आपण बघितलं होतं गिनीचा आखात, तो पण सहाराकडे खाली येतो. गिनीचा आखात इथं गिनीकडे येतो. मध्य आफ्रिका जो प्रदेश आहे, मी मध्य आफ्रिका म्हणतो, मिड, जिथनं आपलं काय जातं इक्वेटर, असा जो प्रदेश आहे आफ्रिकेचा, या भागात साधारणतः उन्हाळ्यात उष्णता, आता तो आफ्रिकेचा भाग जो मध्य विषुववृत्ताचा भाग असतो, विषुववृत्ताच्या भागावर उष्णतापेक्षा काय तो किनारी भागात दमटपणा जास्त असतो. आणि बिकॉज ऑफ त्या ह्युमिडिटीमुळे तिथं मच्छर, चिलट याचं प्रमाण वाढलेलं असतं, प्रादुर्भाव. आणि हा जेव्हा जमिनीवर येतो कुठला वारा? हरमाटन, हा त्या भागातलं वातावरण थोडं का होईना थंड करतो. जसं वातावरण थंड होतं
ते जे चिलट डास वगैरे झाले ना त्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यापासून सुटका मिळते. दॅट इज वाय इट इज कॉल्ड अ डॉक्टर विंड्स. यालाच काय म्हटलं जातं? डॉक्टर विंड्स म्हटलं जातं. हा पण भाग लक्षात घ्या. पण इट्स अ हर्माटन. गिनीच्या आखाताकडे लास्ट नॉट दक्षिण आफ्रिकेत हा कुठला आहे? बर्ग. हा जो विचारलेला नाहीये आणि हा विचारला, हा पण विचारला त्यातच. बर्ग. फक्त याचं नाव इथं हर्माटन होतं, ते नाव मी चेंज केलं. काय टाकलं इथं? डॉक्टर. पण हा लक्षात घ्या. एवढेच फेमस 2 वारे आणखी लक्षात ठेवायचे. दॅट इज द फॉन अँड चिनूक. प्रचंड वेळा विचारलंय. त्यातलं चिनूक कुठे आहे? रॉकी पर्वत. बरोबर आहे. अमेरिका, कॅनडा, रॉकी पर्वत. आणि तो कुठनं येतो? तर लक्षात घ्यायचं, या पश्चिमेकडून तो पूर्वेकडे येतो. रॉकी पर्वत ओलांडून. सेम अबाउट द आल्प्सच्या जागी कुठला आहे? तिथं असणारा फॉन. युरोपमध्ये. कुठला? फॉन. या दोघांचे कॉमन काय आहे? बोथ आर कॉल्ड अ स्नो इटर. काय आला स्नो इटर म्हणजे? एक प्रश्न आहे पुढे, त्याचा उल्लेख मी इथं करेलच तुम्हाला. तो प्रश्न टाकलेला आहे हवामानाच्या संदर्भात भूमध्य सागराच्या, तेव्हा येईल स्नो इटर. कारण की वारे उष्ण कोरडे वारे म्हणतो ना आपण, बडोबीचं उष्णता जास्त असेल आणि ज्या ग्रासलँड आहे, ज्याला पाश्चर्स लँड म्हटलं जातं, जे चरण्यासाठी वापरलं जातं, ते लँड ते बर्फाने झाकलेलं असतं. जसे वारे येतात उष्णता घेऊन येतात, तो बर्फ वितळतो आणि दॅट ग्रासलँड ओपन. आणि ते ग्रासलँड जी ओपन होते ती चरण्यासाठी काय पडते? कामात पडते गुराढोरांच्या. आणि म्हणून या दोघांना फॉन आणि चिनूकला काय म्हटलं जातं? तर तुमचं स्नो इटर म्हटलं जातं. याच्या व्यतिरिक्त आणखीन 2 लक्षात ठेवायचे. एक बुरान लक्षात ठेवा. बुरान हा थंड आहे. ओके. आणि ब्लिझार्ड, बुरान आणि ब्लिझार्ड उत्तरेकडे थंड असतो तो वारा. आणि आपल्या भारतातला काय लक्षात ठेवायचं? लू किंवा काल बैसाखी. लू काय करतो? आपल्या इथं हीट वेव्ह आणतो दिल्लीमध्ये, राजस्थान मधनं येतो दिल्ली, उत्तर भारतात तापमान कोण वाढतं? लू वाढवतो. लू मध्ये सनस्ट्रोक होतात, उन्हाळी तिथं बराच इम्प्लिमेंट होतात. मग याच्या स्वरूपाने हे लक्षात ठेवायचं. ओके. नेक्स्ट आता, हा झालाय 10वा, आता किती? 11वा. टोकिनच्या आखात, पर्शियाच्या आखात, अकाबाच्या आखात, ओपच्या आखात. काय लावायचं तुम्हाला? कुठल्या भागात ते आहे हे लक्षात घ्यायचंय. सांगा उत्तर. करेक्ट. एक. आता टोकिनच्या आखात कुठे आहे? दक्षिण चिनी समुद्र. आणि दक्षिण चिनी समुद्र नेहमी चर्चेत का राहतो? तर दक्षिण चिनी समुद्र ज्या तुम्ही ऐकलं असेल, वाचलंय आपण, की ज्याला सी बाउंड्री जिथं आम्ही कन्सिडर करतो, तिथं आम्ही सागरी सीमा म्हणून एक कन्सेप्ट आहे. बियॉन्ड दॅट सागरी सीमा एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन अप टू द 200 नॉटिकल मैल. दक्षिण चीनचा, तिथं चीनचा सरळ आहे दक्षिण. एकदा तुम्ही लक्षात घ्या, साऊथ चायना सी इज द लार्जेस्ट सी बाय एरिया. सगळ्यात मोठा समुद्र कुठला आहे? दक्षिण चिनी समुद्र आहे. आणि सगळ्या याच्यावर चीनचा पूर्ण दाव आहे. जिथं फिलिपाईन्सचा यांच्याशी काय होतं? EEZ काय होतं? मिक्स होतो. बऱ्याच देशांचा मिक्स होतो. चीन कोणालाच तिथे येऊ देत नाही. आला की डायरेक्ट पकडून हात घेऊन जातो. आणि चीनचं म्हणणं सगळं आमचंच आहे, जे करायचं ते करा. बिकॉज ते चीन आहे. कारण की आता तुम्हाला माहिती आहे, चीन इज द पॉवर. वर्ल्ड पॉवर सध्या चीनच आहे. त्यामुळे तो कायम चर्चेत असतो, विचार हे असतो. देन पर्शियाच्या आखात कुठे आहे? कोण सांगेल मला? पर्शियाचे बिटवीन 2 कंट्रीज सांगू शकाल का? तर त्याच्या पश्चिमेकडे सौदी अरेबिया आहे आणि पूर्वेकडे इराण आहे. तिथं पर्शियाच्या आखात आहे. हिंदी महासागराकडे ते येतं. त्यानंतर जे पुढचं असणार अकाबाच्या आखात, तर सौदी अरेबिया आणि इजिप्त. सौदी अरेबिया आणि परत आता पुढे गेलेला पूर्वेकडे पश्चिमेकडे ते इजिप्त येईल, त्याच्यामध्ये आहे. आणि ओबच्या आखात कुठे येतं? ते रशियाच्या जवळ आहे. हे सगळं लक्षात. नदी आहे ओब नावाची, तिथे लक्षात घ्या. त्या ओब नदीला, ओब नावाची नदी आहे, रशियामधनं येते. ओबच्या आखात म्हणून आहे. तिला वर्ल्ड लार्जेस्ट इस्टुरी असं म्हटलं जातं. व्हॉट इज मीन बाय दॅट इस्टुरी? इथे लिहून ठेवतो. हा इस्टुरी म्हणजेच काय? तर सर्वात जास्त मोठी भरती ओहोटी येण्यासाठी नदीचं मुख. सर्वात मोठं लार्जेस्ट. ऑनलाईन दिसत नाही का? नाही ठीक आहे, मी करतो झूम, पण मी ऑनलाईन नाही म्हणाल. त्याच्या हाताची पेपर नाही आहे का? बरं ठीक आहे, करतो. ठीक आहे, करतो. तर त्याचं एक्झाम्पल काय ठेवायचं? बरं. आता मी परत सांगतो सर, मग आता कुठल्या आखात करायचे हा प्रश्न आहे ना. जगातले आखात आम्ही कुठले वाचून जाऊ ना. जगातले मैदान कुठले वाचून जाऊ. मला परत म्हणणं आहे, 11वीला फोकस करा फक्त. कुठं करा? 11वी स्टेट बोर्ड. त्याच्या बियॉन्ड वाचून नका. शक्यच नाही. तुम्ही वर्ल्ड मॅप पाठ करून जाऊ शकतो का आपण? काहीच चान्सेस नाही आहे. आणि दुसऱ्या गोष्टी काय लक्षात जाऊ शकतो? फक्त करंटमध्ये काय आहे? मग इस्रायलच्या आजूबाजूचा पट्टा, इस्रायलच्या आजूबाजूचे देश जे करंटमध्ये आहे, त्या एक फोकस करायचा आहे. ट्रेडिशन काय फोकस करून जायचं? 11वी. 11वीत बरेच उल्लेखन चार्ट करून ठेवलेले आहे त्या 11वीच्या पुस्तकात. त्याचा बराच तुम्हाला उपयोग होईल परीक्षा देताना, हा पण लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. पुढील क्षेत्राचा नीट विचार करा. आणि काय म्हणतात विचार केल्यानंतर? काय लावायचं त्याचा? अग्नी कंकणाचा भाग, ज्याचं रिंग ऑफ फायर आम्ही त्याला म्हणतो. ओके. त्यातले कुठले रिंग ऑफ फायरचा भाग आहे हा आपल्याला बघायचा. रिंग ऑफ फायर ऐकलंय ना? व्हॉट इज दॅट रिंग ऑफ फायर? कुठल्या महासागरात जाते? ओके.
कुठल्या 2 खंड, 3 खंड, 4 खंड, किती खंड त्यात इन्क्लूड होईल? किती खंड इन्क्लूड होईल? कोण सांगेल मला? बरं जाऊ द्या, पहिले उत्तर सांगा, मग पुढे डिस्कशन करू. उत्तर काय यायचं? ऑल ऑफ द 4. हा अँडीज पर्वत येतो का? यस, अँडीज पण येतो, रॉकी पण येतो. आता लक्षात घ्यायचं आहे, तर इथं आम्ही हा इथे काढताना हा असा तुम्ही या साईडचा काढणार दक्षिण अमेरिका, या साईडला तुमचा उत्तर, आणि मग या साईडला कुठला असणार आहे? हा ऑस्ट्रेलिया, बरोबर ना? हा आमचा दिस इज पॅसिफिक, हा आशिया आहे. तर इकडनं येणारे रॉकी पण येणार, अँडीज पण येणार, करेक्ट आहे. आणि जपान चाललं खाली, फिलिपाईन्स, तैवान, असं करून ऑस्ट्रेलियाचा पण या साईडचा भाग येणार, आणि आमच्या आशियाशी जवळचा इंडोनेशियाचा भाग, सुमात्रा बेट असोसिएट, त्याची रिंग घुसली आहे की सुमात्रा बेटाजवळ, म्हणून सुमात्रा बेटावर काय असतं, त्या पट्ट्यात काय असतं, भूकंपाचं प्रमाण अधिक असतं. तो असा तो रिंग ऑफ फायर सोबत असोसिएट आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे मी त्याला असं म्हणेल का जर आशिया खंड घेतला तर आशिया खंडाचा पूर्व किनारा येतो, आणि कुठला खंड घेतले, उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका घेतला तर त्याला कुठला किनारा येतो, पश्चिमेकडचा किनारा येतो. त्याच्याशी असोसिएट असणारे भाग आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. रिंग ऑफ फायर आम्ही त्याला म्हणतो, इस असोसिएट द पॅसिफिक प्लेट. जे 9 प्लेट्स आहे मोठ्या मेजर 7 प्लेट्स आहे, त्यातला एक किती पॅसिफिक प्लेट्स आहेत त्यातला महत्वाचा भाग आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. हे परत ज्वालामुखी आले. काय प्रश्न आहे? कोणता ज्वालामुखी मृत आहे? ज्वालामुखी 3 प्रकार माहित आहे ना? एक ऍक्टिव्ह कायम, दुसरा काय असतो डॉर्मंट झोपलेला, कधी उठू शकतो माहित नाही, आपला लाईक अवर बॅरन बेट, तो झोपलेला आहे बरं का. आणि एक एक्सटिंक्ट, करेक्ट, गेल्याचा गेला. असे फॉर एक्झाम्पल, सिंपल एक्झाम्पल फ्युजियामा आहेच की. मग यातलं उत्तर कुठलं आहे? किलिमांजारो. कुठल्या याच्यात आहे? तांझानिया. तांझानिया इन आफ्रिका. तुम्हाला माहित असेल याच्यावर बर्फ आहे, याच्या टोकावर बर्फ काय आहे, हा ज्वालामुख आहे, पण आता एखादा शांत झालेला आहे, करेक्ट. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, किलिमांजारो. मग आपल्याला 3 फक्त प्रकार लक्षात ठेवायचा आहे की ऍक्टिव्ह मध्ये कुठले असतात, काय असतात, आम्ही असे तसे बघून ठेवायचं आहे. आता यातला जो काटामई आहे हा युएसएच्या अलास्कामध्ये आहे, युएसए अलास्का, आणि इथे अलास्काच्या इथे तुम्ही व्हॅली ऑफ 1000 स्मोक्स ज्याला संबोधलं जातं, व्हॅली ऑफ 1000 स्मोक, आपण तर ते भूरपंचवेळेस ते पण बघितले होते वाटते, फोटो वगैरे त्याचे, तर तोच व्हॅली ऑफ 1000 स्मोक म्हणजेच काय, अलास्का. ठीक आहे, हा अजून आहे, हा मृत नाहीये, इट्स अ डॉर्मंट, पण तिथनं अजून काय निघतात आहे, वाफ निघतात आहे, फ्युनर्स किंवा याच्यात ते असतात, लक्षात घ्यायचं आहे. वेस्युएसियन इटली पाशी आहे, हा हे तर जास्त ऍक्टिव्ह असणारे आहे. स्ट्रॉम्बेलियन, वेस्युएसियन सगळे कुठे आहे, इटली पाशी आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. आमचा बॅरन हा पण डॉर्मंट मध्ये येतो. बॅरन बेट आपण तेव्हाही म्हटलं होतं की भारताने सांगितलं होतं याला मृत घोषित करा, याच्यातनं पण धुवा वर आलाय, घोषित करा करा म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं अभि टायगर जिंदा आहे भाई, अभि नाही कर सकते आप, तर ते थांबलाय, पण तरी लागून टाकलाय सध्या डॉर्मंट मध्ये. तर मग थोडा कॅटेगराईज करून ठेवायच्या, कशाच्या, तुमच्या असणाऱ्या आपल्या एकूण त्याचे जस्ट मेन अगेन अँड अगेन या पुस्तकात सगळा उल्लेख केलेला आहे, शॉर्ट मध्ये दिलेला आहे, पण महत्वाचा उल्लेख याच्यात केलेला आहे, कारण हायवे आपल्याला फार डीप मध्ये जात नाही, त्या अँगल सुद्धा हे बघून ठेवायचं. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, अगेन स्तरित खळकाकडे. सोपे प्रश्न आता आहे, फक्त प्रश्न दिसायलाच मोठे आहे. बघा, स्तरित खळकाची संदर्भात योग्य विधाने ओळखा. स्तरित खळकात अनेक प्रकारची खनिजे असतात, त्यामुळे त्यांचे रंग वेगवेगळे असतात. स्तरित खळकाची अपक्षयन अतिशय मंद गतीने होते. अपक्षयन म्हणजेच इरोजन, वेदरिंग ऑफ लेअर्ड रॉक्स. सांगा आता. फक्त बरोबर, हे नाही, तर फास्ट होते ना, बिकॉज तो हार्ड रॉकच नाही, तो सॉफ्ट रॉक आहे, त्याच्यामुळे तो काय होतो, फास्ट होतो. इतकं त्यात सिंपल आहे, बाकीचं याच्यात हे घेत नाही मी. नेक्स्ट चला, पुढचा प्रश्न प्रावरणावरचा काहीतरी वाक्य आहे. पुढचा प्रश्न बघा, 15वा. प्रावरण व गाभा यांच्यात सिंपल आहे, आता मी एक्सप्लेन करत नाही, तुम्ही आन्सर सांगा, कारण तेच बोललोय ना आता. हा, प्रावरण गाभा, कायचं उत्तर 3. 3 का योग्य. मग यातलं काय चुकलंय, प्रावरण गाभा कॉर्नर ॲट डी, मग काय पाहिजे फक्त सांगा मला इथं. प्रावरण आणि गाभा, मॅन्टल अँड कोर बिटवीन गटेनबर्ग, बरोबर, ते चुकलेलं आहे. खंडीय कवच महासागरीय, दॅट इज द कॉन्टिनेंटल क्रस्ट अँड ओशनिक क्रस्ट, इट्स मीन्स यू आर सियाल आणि सायमक्स, करेक्ट. कॉन्टिनेंटल क्रस्ट कशाची बनलेली आहे,
पुढे प्रश्न पण टाकलेला एक सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम आणि सायमा सिलिकॉन आणि मॅग्नेशियम. ठीक आहे. बाह्यगाभ अंतर्गाभ याच्या दरम्यान बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे उत्तर व दक्षिण गोलार्धात 25 ते 35 लाईज बिटवीन द 25 टू 35 डिग्री इज अ लॅटिट्यूड हॉट डेझर्ट ऑफ द वर्ल्ड. कशामुळे? काय सेकंड? मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे. मध्य नाही पाहिजे इथे इंग्लिश मध्ये असेल बरोबर. सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. कसं काय कोण एक्सप्लेन करेल? बरोबर. का काय आहे ते? कोणी लावला पट्टा तिथं? का? तर लक्षात घ्यायचं आहे जेव्हा आपण प्रेशर बेल्ट बघतोय करेक्ट आमच्या याच्यातलं प्रेशर बेल्ट जेव्हा बघतो आम्ही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे आणि हा भाग म्हणजे काय पूर्वी वाऱ्यांचा वाहण्याचा भाग आहे ना. तुम्ही आपल्याला हे पण सांगावं लागेल की जितके आमची काय इथे दिले उष्ण वाळवंटे ऑल हॉट डेझर्ट लाईज इन द वेस्टर्न साइड ऑफ द कॉन्टिनेंट. कुठल्या साईडला येते? पश्चिमी दिशेने. पश्चिमी दिशेनेच का क्रिएट झालेले आहे? कारण की पूर्वीय वारे वाहतात आणि ते पूर्व दिशेकडनं येतात आणि ते खंडाच्या पूर्व दिशेकडे काय वाढतात? पाऊस. पश्चिमेकडे पोहोचेपर्यंत वारे क्षीण होतात, पाऊस पडू शकत नाही. म्हणून हॉट डेझर्ट कुठे क्रिएट झाले आहे? पश्चिमेकडे. कुठलंही तुम्ही डेझर्ट घ्या ती पश्चिमेकडे आहे. बरं गोबी डेझर्ट आहे, मिड लॅटिट्यूड डेझर्ट आहे गोबी, बड ऑब्वियस, पण ते थंड डेझर्ट आहे, पण ते सुद्धा कुठे आहे? चीनच्या पश्चिमेकडेच तयार झालेलं आहे. हे त्याचं महत्वाचं कारण आहे. आणि मग तिथं कुठलं असं जास्त दाबाचे पट्टे आणि जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येतात ना वारे. बरोबर आहे. त्याच्यामुळे तिथं तो एक भाग आहे त्याचा आणि ते पोचत नाही. हे सुद्धा इथं कारण काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. परत पूर्वी वाऱ्याचंच आहे. सांगा लवकर काय आन्सर आहे तुमचे? सांगा पहिले. पूर्वी वाऱ्याच्या संदर्भात अयोग्य विधाने ओळखा. या वाऱ्यांना व्यापारी वारे म्हणतात. बरोबर आहे का? दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे वाहतात. चूक आहे. आणि या वाऱ्यांमुळे खंडाच्या पूर्व भागात पाऊस पडतो. आताच उल्लेख केला आपण. म्हणजे उत्तर काय पाहिजे? ब अयोग्य. कुठल्या दिशा काय याची? दक्षिण गोलार्धातली दिशा काय आहे? सर्वांना माहिती ना ग्रहीय वाऱ्याचे 3 प्रकार आहे. कुठले कुठले 3? एक आहे पहिला पूर्वीय वारा, दॅट इज ऑल्सो नोन ॲज द ट्रेड विंड्स, व्यापारी वारे. दुसरा आहे पश्चिमी वारा, त्यालाच म्हणतात प्रति व्यापारी वारे. तिसरं कुठलं आहे? ध्रुवीय वारे. परत पूर्व गोला आपला उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध याच्यात काय केलं? नावं वेगळी केली ना. करेक्ट. आणि मग इथं जी ही आहे त्यांची कोणाची? पूर्वी वाऱ्यांची दिशा या साईडनी बरोबर आग्नेयकडून वायव्येकडे, ज्याला आम्ही आमच्या भारतात आम्ही यालाच काय म्हणतो? नैऋत्य मोसमी वारे. कारण की विषुववृत्त क्रॉस केल्यानंतर का आयटीसी वर सरकला तर हे पण वर येतात आणि आयटीसी जेडला क्रॉस करतात आणि आमच्या भारतात नैऋत्यकडनं येतात. यालाच आम्ही काय म्हणतो भारतात? साऊथ ईस्ट ट्रेड विंड असंच म्हणतो ना. साऊथ ईस्ट ट्रेड विंड क्रॉसेस द इक्वेटर अँड डिफ्लेक्ट टू द राईट. असं जाईल त्याचं बिकॉज ऑफ द कोरिओलिस फोर्स. आणि आमच्या भारतात काय म्हणून येतात? नैऋत्य मोसमी वारे म्हणून येतात. फक्त दिशा चुकी दिली आहे. वायव्येकडून आग्नेयकडे जाणारे वारे खालच्या ते तुमचे पश्चिमी वारे. गरजणारे 40. पुढे प्रश्न आहेच एक. खवळलेले 50. करेक्ट. तो तिथं आहे. हा प्रश्न लक्षात घ्यायचा आहे. नाऊ नेक्स्ट आता पुढचा प्रश्न. अठरा. योग्य विधाने ओळखा. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक वितरणाचा प्रभाव जास्त असतो. दमट हवामानाच्या प्रदेशात जैविक वितरणाचा प्रभाव जास्त असतो. सांगा. 3 दोन्ही बरोबर आहे. परत सांगा एकदा. दमट हवामानाच्या प्रदेशात जैविक वितरण जास्त असतो का? वरचं बरोबर आहे. कुठलं असणार आहे? जे तुम्हाला वितरण माहिती आहे ना. वेदरिंगचे 3 टाईप आहेत. फिजिकल, केमिकल अँड द बायोलॉजिकल. ओके. तिथं गेलो तर पुढे आणखीन प्रश्न येतात. आपण एक्सप्लेन करू की फिजिकलचे प्रकार किती, केमिकलचे किती. मला सांगा जैविक मध्ये असणारं ज्याला आम्ही वनस्पती म्हणतो, प्राणी म्हणतो किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतो, एवढाच तो फॅक्टर येतो ना. मग त्याच्या संबंध वितरणाचा कसा आला? कोणाच्या? दमट हवामानाचा नाही येत त्याचा. त्यामुळे बी इज द रॉंग. त्याचं जर आन्सर काढलं झालं ओके. फक्त योग्य. बी चा संबंध तुमच्या दमट हवामानाशी जैविकचा संबंध नाहीये. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. दमट याच्यात तिथं काही संबंध नाही. फक्त इथं लक्षात घ्यायचं आहे कुठलं बरोबर आहे. काहीकचा कोरड्या हवामानात काहीकचं कसं होईल?
काही म्हणजे फिजिकल वेदरिंग, मेकॅनिकल, जितकं कोल्ड होईल ते मॉलिक्युल्स कच्चे होतील ना, आणि त्याच्यातले काय होईल ते फुटायला इझी जाईल, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून तिथं हा भाग लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळे तो लक्षात ठेवा तो पॉईंट तसा याच्यात हे न करताना सांगायचं. काय आहे? यारदांग. करेक्ट. बाकीचे मला 2 मिनिटं एक्सप्लेन करून द्या. ठीक आहे, यारदांग बरोबर आहे. यारदांगला सिमिलर कुठलं दिसू शकतं? सांगा बरं मला. यारदांगला अजून एक सिमिलर दिसते. जसं हे यारदांग असं दाखवलंय, त्याच्यात पण हे असं असं एक भूरूप तयार करते. म्हणजे हा इथून वारा वाहतो. जिथं सॉफ्ट रॉक आहे त्याची झीज झाली. त्याची हार्ड रॉक आहे तसाच राहिला. यारदांगला सिमिलर काय होतं? झुझेन. हा शब्द लक्षात ठेवा, कन्फ्युज नाही व्हायचं. कुठला? झुझेन. ओके. आयोगाचे डायग्राम आलेले नाही. आयोगाने डायग्राम दिल्या नाहीये. एकदाच दिली ती मेन्सची आहे. राज्यसेवेच्या मेन्सचीच काढलेली प्रश्न ॲज इट इज उचललेला तिथनं. त्यात डायग्राम दिली होती. पण लक्षात घ्या, झुझेन आणि यारदांग बऱ्याच वेळा काय होतं? सिमिलर होतं. ज्यावेळेस तुम्हाला असं लांबट दिसेल, ओके, त्यालाच काय कन्सिडर करायचं? दॅट इज यारदांग. आणि तटबंदी सारखं दिसतं ना असं, तटबंदी आपली झिजलेली, ओके, त्यावेळेस त्याला काय लक्षात ठेवायचं? झुझेल, एवढं लक्षात ठेवायचं. भूछत्र खडक म्हणजे तुम्हाला माहित आहे, कारण की तोही त्यातला इरोजनचाच भाग आहे. हे असं त्याच्या हे होतात. करेक्ट. त्यानंतर बारखान म्हणजे काय? आता बारखान आणि हमदा याच्यावरचे पुढे सिंगल प्रश्न आहेच पुढे टाकलेले, पण जिथं डिस्कस करू किंवा तिथं सोडून देऊ. मला सांगा, बारखान हे बिकॉज ऑफ इरोजन आहे का बिकॉज ऑफ डिपोजिशन आहे? बरोबर ना. त्याला चंद्राच्या आकाराच्या अशा त्या असतात, त्याला काय म्हटलं तर बारखान. व्हॉट इज द हमदा? हमदा हे पडलेलं आहे, सगळ्या आयोगाने विचारून झालेले, तेच ते टाकलेलं आहे परत. येस. खळखळ ओपन होतं, ते बारीक बारीक रेती असते ते निघून जाते, बिकॉज तो इरोजन मुळे आहे, डिपोजिशन नाही आहे. आणि रेती वाहून गेली आहे ना, किंवा वाळू वाहून गेली तर हमदा ते खडक ओपन होतात, म्हणून त्याला काय म्हटलं तर हमदा. मग आपल्याला परत परत आयोगाला फार एका काळातला फेवरेट होता, आता माहिती किती आयोगाचं प्रेम आहे तर, पण आपण चेक करू. ठीक आहे. हा. केमिकल. हा. आता दमट हवामानात होतं काय? पर्जन्याचं प्रमाण अधिक असतं. बट ऑब्वियस दमट म्हटल्यावर पर्जन्य जास्त राहील ना, त्याशिवाय ह्युमिडिटी जास्त वाढणार नाही. आणि जिथं पर्जन्य अधिक आहे, जिथं पाणी अधिक आहे, त्या पाण्यामुळे काय होईल? तिथं युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे पाणी, त्याच्यामुळे पाणी काय करणार? जास्त झीज करणार, हे पण लक्षात घ्यायचं. आता किती प्रश्न आहे आपला? 20वा. सांगा आन्सर. सोपं यायचं. काय ते? तुंड्रा. तुंड्रा का तैगा? लेट्स चेक करू आपण एकदा, कन्फ्युजन दूरच करू आपण. मला माहिती आहे बऱ्याच विद्यार्थी तुंड्रा आणि तैगा हे समजतच नाही, तर सेमच वाटते, एकच आहे काय आहे ते. करेक्ट. नाही शाळेतले लहानपणी ते आठवते काय ते इग्लू मिग्लू काहीतरी राहायचं शाळेत लहानपणी, आपण बघायचो. हा, बर्फाचे ते लहानसे घरं बांधलेले, ते सगळ्यांना शाळेत माइंड होते. आपण शाळेत तेच, मी पण तेच माइंड केलं, तुम्ही पण तेच माइंड केलं, असू द्या. सूचीपर्णी वृक्ष, दॅट इज द कॉनिफेरस, लक्षात घ्यायचं. आता 2 मिनिटं परत आम्ही फास्ट करतो, फक्त इमॅजिन करा लॅटिट्यूड अकॉर्डिंग टू टेम्परेचर. ठीक आहे. हा आमचा भाग आहे विषुवृत्तीय, ज्या वरचा भाग आहे उष्णकटिबंधीय. विषुवृत्तीय प्रदेशात मोस्ट ऑफ द काय असतं? डार्क रेन फॉरेस्ट वगैरे आम्ही कन्सिडर करतो, तिथं आम्ही सदाहरित वने वगैरे म्हणतो. करेक्ट. अगेन फक्त तिथंच नसतात, तुमच्या उंचीनुसार पर्वतानुसार पण ते असतात. पण त्याच्या वर गेलं उष्णकटिबंधीमध्ये मोस्ट ऑफ द उष्णकटिबंधीमध्ये पानझडी वने आढळतात, तिथं पाण्याचं पावसाचं प्रमाण काय चाललंय? कमी. सिजनल रेनफॉल होईल. त्याच्या वर गेल्यानंतर आता सूचीपर्णी वृक्ष हे तैगा म्हणजेच काय? तर आपल्या हिमालय सारखा प्रदेश जिथं तापमान कमी आहे, तापमान कमी आहे. तुंड्रा म्हणजे काय? लाईक द आर्टिक, बर्फ, एकदम बर्फाळ स्थितीत खूपच जास्त तापमान कमी असणारा प्रदेश. आणि तुंड्रामध्ये कुठल्या वनस्पती असतात मग? स्मॉल बुशेस, खूपच छोटे स्मॉल काय असतात ते बुशेस, किंवा ते तुम्हाला सायन्स मध्ये पण पडतात, त्याला आपण फंगी वगैरे म्हणत नाही का, त्याच्यात एक लिची वगैरे असं काहीतरी आहे, तर ते तिथे आढळतात, हे लक्षात घ्यायचं आहे. तैगा म्हणजे हिमालयन स्वरूपाचे वन आहे, त्याला तैगा म्हणतो. थंड प्रदेश, पण तिथले थंडीमुळेच वनांची पाने रुंद, वृक्षांची पाने रुंद नसून काय असतात? टोकदार असतात. सूचीपर्णी म्हणजेच कॉनिफेरस, कारण की तिथे हिमवृष्टी होत असते बराच काळ, आणि म्हणून तिथं ते तयार केलं जातं, हे लक्षात. गवताळ प्रदेश सगळ्यांनाच माहित आहे, इक्वेटोरियल पट्ट्यात आफ्रिकेत असतील. विषुवृत्तीय प्रदेश म्हणजेच काय? तर रेन फॉरेस्ट जिथे जास्त अमेझॉन जंगल असेल किंवा आपल्या दक्षिणेकडचे वने असतील तसा भाग. त्यामुळे तुंड्रा हा जास्त एक्स्ट्रीमला गेले तुम्ही, आणि तैगा म्हणजे थंड प्रदेश, तुंड्रा म्हणजे अति थंड प्रदेश. हा एक डोक्यात भाग लक्षात ठेवायचा आहे. चला नेक्स्ट, सोपा आहे पुढचा प्रश्न. परत त्याला धरून आहे. आता अक्षरवृत्ताच्या नुसार तुम्ही लवकर हे करू शकता आन्सर.
सांगा. हा, गवताळ प्रदेश, वाळवंटी प्रदेश हा स्टेप्स आहे, हा सुदान आहे. स्टेप्स आणि सुदान मध्ये फरक काय आहे? सुदान ग्रासलँड, आयदर सवाना ग्रासलँड सिम्पली अँड द स्टेपी ग्रासलँड किंवा स्टेप्स. काय फरक काय? गवताचा फरक काय? कसा फरक असतो हा? उंचीचा. इफ द हाय ग्रासलँड दॅट इज कॉल्ड सुदान आयदर सवाना, आणि स्टेपी म्हणजे काय? शॉर्ट ग्रासेस. बट ऑब्वियस स्टेपी कुठे असणार आहे? वरच्या साईडला असणार आहे. पण लक्षात घ्या, काय उत्तर यायचं? हा बोला. तर सोडला प्रश्न. सेकंड. प्रत्येकाचा आला का सेकंड? हा, अला 3 म्हणजे 5 ते 20 बरोबर आहे. ज्या भागात काय असणार आहे? उष्णता अधिक असणार आहे, पर्जन्य अधिक असणार आहे, तिथल्या गवतांची उंची अधिक असणार आहे. सुदान कुठे? आफ्रिकेत आहे ना. आणि त्याच्या आधारे काय म्हटलंय? सुदान ग्रासलँड. असे ग्रासलँड आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याच्यानंतर बला 1 उष्ण वाळवंटी प्रदेश, आपण मगाशी उल्लेख केला 20 ते 30 तिथे आमचे हॉट डेझर्ट ऑलमोस्ट तिथं आहे. गवता स्टेपी म्हटल्यानंतर हा कुठे? 55 ते 65. आणि तैगा प्रदेश, मग परत भारताचा विचार करायचा हिमालयाचा, हा खालचा पाहिजे. काय पाहिजे? तैगा. आता थोडंसं याच्यातला आपण मॉडिफाय करू शकतो. मी म्हणेल 55 ते 65 म्हणण्यापेक्षा मिड लॅटिट्यूड 45 डिग्री तिथं मोस्ट ऑफ द स्टेपी प्रदेश आहे. वाटल्यास तिथे कंसात लिहून ठेवा किती? मध्य अक्षवृत्तीयामध्ये खुजे गवत दॅट इज स्टेपी ग्रासलँड, मध्य अक्षवृत्तीय 45 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान, 45 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान असंही त्याचं तुम्हाला हे करायचंय. हा पण भाग इथं लक्षात ठेवूया. हा ऍज इट इज पुस्तकातनं उचललेला प्रश्न आहे. 11वीच्या पुस्तकात दिलेला आहे, ऍज इट इज त्यातनं उचललेला आहे. कोणत्या प्रश्नाचे लोक उत्साही, उद्योगी आणि दर्यावर्दी जास्त आहेत? म्हणजे त्यात कोणत्या दिलेलं नाहीये, त्यात वर्णन केलेलं आहे प्रदेशाचं नाव देऊन. त्याला मी प्रश्नात कन्वर्ट केलाय. सांगा. इतिहासात तुम्ही जर वाचलं असेल बेसिक, त्यातील लक्षात येतच. पश्चिम युरोप, हेच तर बाहेर पडले. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या, बरोबर आहे. आणि त्यातही पहिलं बाहेर कोण पडलं? ग्रीस पडलं. ग्रीस का पडलं? ग्रीसची जॉग्राफीच तशी आहे. ग्रीसच्या मागे पर्वत आहे आणि 3 साईडनं समुद्र आहे. त्याला पर्यायच नाही डेव्हलपमेंट करायला. त्याला समुद्रात जाऊन फिरून जावं लागेल, तेव्हा त्याला डेव्हलपमेंट होणार. म्हणून हा ग्रीस पासून काय झाला? शोध सुरू झाला. हे लक्षात घ्या. आमच्या देशात सगळ्या गोष्टी मुबलक अवेलेबल होत्या. आम्ही सांगितलं समुद्र पर्यटन, समुद्रातनं प्रवास करणे पाप आहे. देव कोपतो, बिकॉज देवानं आम्हाला सगळं दिलं होतं नाही तर. हे आमचं हिस्टॉरिकल आहे, पण त्याचा अर्थ तिथं आहे. हा सिंपल प्रश्न आहे. या प्रश्नात तुला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. त्या 11वीच्याच पुस्तक अगेन. नेक्स्ट, स्टेप्स आणि प्रेरी गवतात प्रदेशाची खालीलपैकी कोणकोणती वैशिष्ट्य आहेत? आता मी हेर करत त्याला पहिला तुम्ही एक्झाम सांगा. स्टेपी आणि आत्ताच बोललो मी. स्टेपी आणि प्रेरी काय आहे? काय? कमी उंचीचे गवत. अजून काय आहे? हिवाळ्यात गवत नष्ट होत नाही, ते आहे का? तर लक्षात घ्या, त्याचं उत्तर काय? फक्त अ आणि ब. तुम्ही सर हे काय आहे? जो मगाशी मी उल्लेख केला, स्नो इटर, स्नो इटर, फॉन आणि चिनूक हिवाळ्यात काय होतात? हे नष्ट होतात. जोपर्यंत उष्ण हे परत वारे येत नाही कुठले? फॉन आणि चिनूक, तोपर्यंत या ग्रासलँड ओपन होत नाही. आणि म्हणून त्या फॉन आणि चिनूकचं युरोपमधल्या आल्प्समध्ये किंवा रॉकी पर्वतात काय आहे? महत्व आहे. हे जर वारे आले तर हा ग्रासलँड काय होऊन जातो? परत ओपन होतो. त्याच्यामुळे हिवाळ्यात गवत नष्ट होत नाही, हिवाळ्यात गवत नष्ट होतात. हे लक्षात घ्यायचं आहे. उन्हाळ्यात ते परत काय केले जातात? उगवतात. पण हा एक पॉईंट त्यातला लक्षात ठेवा. नाऊ नेक्स्ट 24. पुढील वैशिष्ट्ये कोणत्या प्रदेशाची आहे? सोपी आहे, आपल्याला झूम करत नाही. पानझडी व नीम सुधारित, ऑनलाईन पण तुम्ही तुमच्या पेपरमध्ये एकदा बघा किंवा मी सांगतो, फार सोपं आहे. कारण एका प्रश्नासाठी ऑनलाईन हे करा, झूम करा, बाहेर पडा. पानझडी व नीम सदाहरित वने आणि पावसाच्या वितरणानुसार वनस्पतीचे प्रकार कुठले कुठल्या याच्यात आहे तो? मोसमी, बरोबर ना. आता जितकं पावसाचं वितरण जास्त असेल, गडचिरोली, भंडारा, गोंदिया दाट आहे वितरण. महाराष्ट्रात पण आमच्या सापडतं मध्य भागात, पण ते काय शुष्क पानझडी आहे. वितरण काय आहे? कमी आहे. अकॉर्डिंग टू दॅट हे लक्षात घ्यायचं आहे. आणि पानझडी नीम सदाहरित दोन्ही असतात ना. आपल्या महाराष्ट्रात जरी उल्लेख केला तर आमच्या इथे दोन्ही मिक्स आहे, पानझडी आणि सदाहरित. तो तुमच्या इकडला पश्चिम उतार जरी असेल सह्याद्रीचा किंवा मग त्या साईडला जरी असेल तर असं त्याचं हे आहे. नंतर पुढचा प्रश्न बघूया. परत तोच ग्रासलँडच्या संबंध सिमिलर क्वेश्चन आहे त्याच्यातला, तो बघूया. काय आन्सर येईल? लवकर आन्सर सांगा. किती? तिसरं. का तिसरं? तर बघा, भूमध्य सागरी हवामान
आता हा प्रश्न मागच्या वर्षी 2023 ला राज्यसेवा प्रीला एक प्रश्न पडला होता. तुम्ही जर पीवायक्यू बघितला असेल, भूमध्य सागरीमध्ये हिवाळ्यात पर्जन्य पडतं कारण द्या. ऐकलं, वाचलाय का 23चा पेपर? राज्यसेवेचा प्रश्न आठवतो का? भूमध्य सागराच्या तिथे हिवाळ्यात पर्जन्य का पडतं कारण विचारलंय. ते कारण डिस्कस करू आपण नंतर जेव्हा येईल तेव्हा. पण लक्षात घ्यायचं आहे, मला सांगा बरं, जगात ऋतू किती? बरोबर ना? भारतातला पाऊस कुठल्या ऋतूतला आहे? पावसाळा कसा असणार आहे? दोनच ऋतू जर जगात आहे, जगात ऋतू दोनच आहे ना, तर भारतातला पाऊस कशातला आहे? उन्हाळ्यात. मला सांगा भारतात कुठल्या प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडतो आणि स्पेसिफिक पडतो म्हणजे पडतो? यस, तामिळनाडू आणि आंध्र. आणि तेच कोपेने दिलं आहे तिथं करून. मग अशाच प्रकारे हा जो वरचा भाग आहे म्हणजे उत्तर गोलार्धातला पाऊस जो आहे ऑलमोस्ट उन्हाळ्यात आहे. भूमध्य सागर हे उत्तर गोलार्धात आहे. भूमध्य सागरात उन्हाळ्यात पाऊस पडत नाही. तिथं पर्जन्य कधी पडतो? हिवाळ्यात पडतं. आणि म्हणून तिथं वैशिष्ट्य म्हणून हे लक्षात ठेवलं जातं. पुढे मागायला प्रश्न चेंज झाला राव. ठीक आहे. कोरडे उन्हाळे. आपल्या इथले उन्हाळे कोरडे नाहीये. आपल्या उन्हाळ्यात पाऊस पडतो. आता तुमचे डोके गरगर होत असेल, काही सांगतं इकडे हिवाळ्यात पाऊस पडतो, उन्हाळ्यात पाऊस पडतो, मग पावसाळ्यात काय पडतं आमच्या इथं? आपण जगाबद्दल बोलतोय, बरोबर ना? जगाचे ऋतू दोनच आहे, म्हणून ते सगळं होतं. कन्फ्युज होऊ नका, लक्षात घ्या. त्यानंतर उष्ण वाळवंटी हवामान कुठे आहे? उष्ण वाळवंटी हवामानाला काय मॅच होऊ शकतं वैशिष्ट्य? अतिउष्णता आणि अत्यल्प पर्जन्य. उष्ण कटिबंधीय गवताळ हवामान, मगाशीच म्हटलं उंच व दाट गव. समशीतोष्ण गवताळ प्रदेश खुजे व शॉर्ट. करेक्ट, हे लक्षात घ्यायचंय. तिसरं. नाउ नेक्स्ट, फार सोपा आहे. विजांचा लखलखाट हा जुना प्रश्न आहे राज्यसेवेतला. आता मिक्सिंग आणलं लागतं प्रश्नांचं करून. किती केलं तर प्रश्न परत स्टॅग्न होतं ना, मग आयोगाचे काही असं करून ते मिक्स होतं. लक्षात घ्या. विजांचा लखलखाट होऊन मुसळधार वृष्टी वादळी वैशिष्ट्य कोणत्या पर्जन्याची आहे? आवर्त. पर्जन्याचे तीनच प्रकार आहे. प्रतिरोध म्हणजे काय रे? लवकर लवकर. प्रतिरोध म्हणजे काय? डोंगरांना अडून पडतो. जगात, भारतासह जगात सर्वात अधिक पर्जन्य कुठला आहे? प्रतिरोध. ओरिओग्राफिक रेनफॉल. पर्वत त्याला बॅरियर करतात. जून ते सप्टेंबर भारतातलं किंवा जगात पण तेच जास्त पडतं. आपल्या इथं दोन बॅरियर आहे. सांगा पटापट कुठले बॅरियर आहेत? एक सह्याद्री, दुसरा हिमालय. दोन महत्वाचे बॅरियर आमच्या इथं आहे. त्यानंतर तुमचं आरोह पर्जन्य म्हणजे काय? त्यालाच अभिसरण नाव आहे. कन्व्हेक्शनल अभिसरण, त्यालाच काय म्हटलं जातं? कन्व्हेक्शनल पर्जन्य असंही म्हटलं जातं. I didn't get the PDF in the app. मिळणार आहे. ठीक आहे. आरोचा भाग कुठला आहे? विषुववृत्तीय प्रदेश. परत प्रश्न येतो, भारतात उन्हाळ्यात किंवा महाराष्ट्रात, भारतात महाराष्ट्रात उन्हाळ्यात कुठल्या जिल्ह्यांमध्ये आरो सुरभाचं पर्जन्य दुपारी 4च्या सुमारास अनुभवास येतं? यस, करेक्ट. सांगलीचा आणि कोल्हापूरचा काही भाग. भारताचा विचार केला तर निकोबार बेट. बरोबर, पावसाळा सोडून बरं का, पावसाळा सोडून, स्पेसिफिकली उन्हाळ्यात, हा लक्षात घ्या. आणि जे तुमच्या खंड अंतर्गत वळवाचा पाऊस, मला वाटतं पुण्यात परवा पाऊस पडला. आता तो पाऊस कशाचा सांगा मला. पुण्यात पडला ना परवाचा? परवा का नरवा तरी पुण्यात पडला. मी नव्हतो, मी नाशिकला होतो. नाशिकलाही पडलं 2-4 थेंब, पण पुण्यात जास्त पडला. घरच्यांचे फोन सुरू झाले, रेनकोट वगैरे काही. अरे हिवाळ्यात तुम्ही घरच्यांनी सांगितलं स्वेटर घेऊन जा, मी स्वेटर घेऊन गेलो. तिथं विचारतात रेनकोट कुठं आहे. कशाला पाऊस आहे सांगू शकाल का? का आहे? का आहे? का आहे? नाही सर, आपण काय सांगू, निसर्गाचं कुणाला माहित. समजून घ्या. मग आता याला वळवाचा म्हणावं लागेल का मला, हा प्रश्न आहे. हा जो वळवाचा पाऊस आहे, ज्याला आम्ही म्हणतो वळव म्हणजेच आरोह पर्जन्य, अभिसरण पर्जन्य, हिटिंग मुळे वर गेलेला, बरोबर ना, बाष्प, त्यावेळेस तो पडतो. तो उन्हाळ्यात पडतो. हा पाऊस काय? आता मी अजून ऍक्च्युली मी 5 दिवस मी न्यूजपेपर वाचले नाहीये, त्यामुळे कदाचित तो न्यूजपेपरकडे उल्लेख असेल, पण माझा जो सेन्स सांगतोय आणि भूगोलाच्या आधारे सांगतोय, तर लक्षात घ्यायचं आहे, जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये आमच्या इथे भूमध्य सागरावरचा असणारा बाष्प वेस्टर्न जेट स्ट्रीम कलेक्ट करते, ज्याच्यामुळे भारताच्या वायव्य भागात पंजाब हरियाणामध्ये पाऊस पडतो, ज्याला आम्ही वेस्टर्न डिस्टर्बन्स असं म्हणतो. त्याचा इम्पॅक्ट इकडे झाला असावा 100%. त्याच्याशिवाय पुण्यात, कारण पुन्हा वेस्टर्नला आहे ना, पूर्वेकडून पाऊस आलाय, वेस्टर्न साईडच गेलेला आहे. मग त्याची लिमिट नक्कीच तिचा बॅरियर, आणि नक्कीच त्याच्यात तुम्ही दोन गोष्टी, म्हणजे मी जे की त्यात पडल्यानंतरचा विचार डोक्यात येत होता, काही तर हिमालय बॅरियर करतो, शिवालिक तिथं अडतं, आणि हा शिवालिक पंजाब हरियाणा उत्तर युपी पर्यंत हा पाऊस पोहोचतो, दरवर्षी पडतो. आणि परिषद आयोगाने पण प्रश्न विचारून घेतलेले आहे, हिवाळ्यात पाऊस पडतो, कुठल्या पिकाला लाभदायक असते, अशा आपल्या एमपीएससीचे प्रश्न पडलेले आहेत. मग आता हा इथं खाली कसा आला महाराष्ट्राकडे? कदाचित ते वार इकडे लो प्रेशरमुळे आले असेल, पण आपल्या इथे बॅरियर आहेच की सह्याद्रीचा.
मग तो या भागात जाऊच शकतो, कारण की वळवाचा पाऊस येण्यासाठी ओढतं तापमान आता नसतं. वळवाच्या पावसाला काय लागतं, लँड खूप हिट व्हावं लागतं. लँड हिट झाली की खालचं बाष्प वर जातं. दॅट इज द कन्व्हेक्शनल प्रोसेस. आणि बिकॉज ऑफ दॅट कन्व्हेक्शनल प्रोसेस काय पडतं, आरोह पर्जन्य पडतं. हे लक्षात घ्यायचं. इज दॅट क्लिअर? पण तुम्हाला हे 3 प्रकार आपल्याला आहे हे समजणं गरजेचं आहे. नाऊ नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या वाऱ्यांना सोपं आहे, मगाशीच आपण उल्लेख केला फ्युरियस 50. राज्यसेवा 2016 मध्ये फक्त त्यांनी काय टाकलं होतं, गरजणारे 40. मी तो बदलला, तिथं काय टाकला, फ्युरियस 50 टाकला. वायव्य प्रतिव्यापारी, मग गरजणारे 40 तेच आहे वायव्य प्रतिव्यापारी वारे. खवळलेले 50 फ्युरियस 50 तेच आहे वायव्य प्रतिव्यापारी वारे. आणि किंचाळणारे 60 स्क्रीमिंग 60s करेक्ट. आणि इकडे का ते त्यांना अशी नावं देण्यात आली, कारण की वाराचा वेग वाढतो, वेग वाढला आवाज वाढतो का, तर लँडमास कमी आहे. त्याच्यामुळे पश्चिमी वारे काय जास्त जोराने वाहतात, आणि ते जोराने वाहलं की त्यांना अशी वेगळी नावं दिलेली आहेत. हे सुद्धा लक्षात घ्या. 28वा प्रश्न. चला 28. सोपं आहे. आता हे विचार इथं याच्यात काही अभ्यास लागत नाही, सेन्सने विचार केला तरी उत्तर बरोबर किंवा येतं. जागतिक तापमानवाढीचे खालील कोणते परिणाम आहेत? करेक्ट. पर्जन्याच्या स्वरूपात बदल, प्राणी संख्येत बदल, कोरल रीफ मध्ये वाढ. वाढ कशी होणार, कमीच होत चालले ना, ते श्रिंक होत चाललेले. समुद्रातील प्लॅन्क्टन मध्ये वाढ नाही, ते पण काय होत चाललंय, कमी. तर अ आणि ब आहे का ऑप्शन, अ आणि ब? यस. दुसरा 29. खालीलपैकी कोणते पावले जैवविविधता संरक्षणासाठी उचललेली आहे ती चुकीची आहेत? ठीक आहे, तोर सांगू का? राज्यसेवा मुख्य परीक्षा तिथं उचललेला प्रश्न आहे, टाकला. आता काही मिक्सिंग पाहिजे प्रश्नाचं, इकडनं तिकडनं सगळा ओरा. मेन्सला पडलेले, मेन्सला आहेत ना, एन्व्हायरमेंट आहेच मेन्सला, GS1 मध्ये तिथनं उचललेला प्रश्न आहे. उपयुक्त वनस्पती प्राण्यांचे संरक्षण, हिंस्त्र प्राणी वनस्पतीचा आंतरराष्ट्रीय व्यापार करणे, प्राण्यांच्या शिकारी नियंत्रित करणे, प्राण्यांची विश्रांती व भक्षण. काय उत्तर असणार आहे 29चं? हा, फक्त ब. चुकीची आहे तसं विचारलेली आहे, बरोबर ना? हे व्यापार करण्यास थोडी सांगणार आहे व्यापार करायचा आहे म्हणून. सिंपल सिंपल, ते काय एक्सप्लेन करायची गरज नाही. तिसरा आहे, अगेन हा पण मेन्सचाच प्रश्न आहे. खालील हवा प्रदूषणाचे प्रतिकात्मक उपाय सांगा. हवा प्रदूषण, एअर पोल्युशन, ऊर्जेचा वापर कमी, ऊर्जेचा अधिक सक्षम वापर, सौर पवन ऊर्जा वापर, प्रदूषण सहनशीलता, वनस्पतीची लागवड करणे. सांगा. ऑल ऑफ द अबव. चुकलेलं उत्तर आहे, कोण सांगेल पुढचं उत्तर? ब कट. अरे ऊर्जेचा वापर कसा कमी करणार, तुम्ही तर उद्या सोडून द्यायला लावाल. सॉइल डिग्रेडेशन बिकॉज ऑफ द केमिकल फर्टिलायझर, वापरणं बंद करा, जेवणं बंद करा, असं थोडी होणार आहे. तर ऊर्जेचं ह्या हे वाक्य फसवं आहे. ऊर्जेचा वापर कमी करणं हा पर्याय नाहीये, तो करावाच लागेल. करेक्ट ना? त्याच्यामुळे हे पर्याय लक्षात घ्या. राज्यसेवा मेन्स, परत सांगतोय, राज्यसेवा मेन्सचा क्वेश्चन आहे, मेन्स मधला म्हणतोय. तर इथं ब कड. ते वाटतं वाटतं आपल्याला सगळं याच्यातलं असेल, तसं हे करता कामा नये. 9:31. पश्चिम व दक्षिण भागात सगळ्यात उष्ण महिना एप्रिल. झूम करावं सांगण्या पोरांना दिसत नाही. ठीक आहे, हे करा. पश्चिम आणि दक्षिण भागात सगळ्यात उष्ण महिना एप्रिल, तर उत्तर भागात मे सर्वात उष्ण महिना समजला जातो. रेड डेटा बुक अस्तित्व धोक्यात आलेल्या वनस्पतींबाबत माहिती देते. बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया, झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, भूगर्भशास्त्र सर्व्हे ऑफ इंडियाचे मुख्यालय डेहराडून आहे. राज्यसेवेमध्ये 2 प्रश्न होते, 2 प्रश्नाचं काय केलं, मिक्स करून टाकलं मी. राज्यसेवेमधलेच होते, 2 होते, दोघांमधले एक स्टेटमेंट उचललं आणि तुम्हाला विचारलं स्टेटमेंट सांगा. सांगा आता तुम्ही स्टेटमेंट काय बरोबर आहे, मग आपण लॉजिक बघूया. याचं उत्तर कुठलं बरोबर आहे, काय बरोबर आहे. काय आन्सर आहे? अरे 1 2 3 4, एक किती लोकांनी लिहिलंय? एक 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 हम्म. एक करेक्ट आहे, मी एक्सप्लेन करतो. अयोग्य फक्त काय, बरोबर, सॉरी. मी अब फक्त बरोबर बघितलं. अयोग्य काय, फक्त क. ठीक आहे, सॉरी बरं का, दुसरेच एक्सपोज झाले. क मध्ये काय चुकलंय? सोपं आहे, हे डेहराडून नाही पाहिजे, काय पाहिजे इथं? यस, कोलकाता. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचा ऑफिस डेहराडून. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया, वन सर्वेक्षण अहवाल, बाकी काय आमचं कोलकात्याला आहे. मग मला हे सांगा, हे वाक्य कसं काय बरोबर होऊ शकतं? पश्चिम दक्षिण भागात सगळ्यात उष्ण महिना एप्रिल, ओके, आणि उत्तर भागात मे सर्वात का उष्ण असणार? फरक काय? पश्चिम आणि दक्षिण भागात कुठला असणार आहे? एप्रिल,
असं का? आता राज्यसेवा 2019 ची मुख्य आहे, त्यात आलेला प्रश्न आहे हा. म्हणजे हा प्रश्न पहिले तर रद्द व्हावा अशी अपेक्षा होती, बिकॉज तुम्ही विचारलं भारताच्या अँगलने की महाराष्ट्राच्या का जगाच्या, गॉड नोज ना. पण त्यांनी विचारताना होप सो हा प्रश्न जो आलाय, जे सिक्वेन्सिंग आहे प्रश्नाची, ते भारताच्या मध्ये आहे. ठीक आहे, पण तरी मी उद्धव उचलून टाकला. हा वेगळा आहे, याच्यातला हे दोन वेगळ्या याच्यातला होता, हा याच्यातला. पण मला सांगा, मग भारताचा फक्त अनुषंगाने विचार करा. भारतामध्ये पश्चिम भाग आणि दक्षिण भाग भारताचा एप्रिल महिना अधिक उष्ण आहे. उत्तर भारत म्हणजे मग कर्कवृत्त क्रॉस केल्यावर म्हणतोय मी मे महिना अधिक आहे. सिंपल रिझन कर्कवृत्तच. कारण की काय, जूनकडे तुम्ही कुठे चालले, कर्कवृत्ताकडे चालले ना. जसं जून जवळ येईल, सूर्यकिरण लंबरूप कुठपर्यंत चाललंय, कर्कवृत्त. म्हणजेच उत्तर भारतातलं जे काही असणार आहे तापमान मे आणि जून मध्ये अधिक असतं. दक्षिण भारतातलं कधी सूर्यकिरण तिथलं पास होतो ना पहिले, तिथं सूर्यकिरण कधी होतं, एप्रिलमध्ये. तुम्ही जर सौदी सरांचं पुस्तक कधी वाचत असाल, अभ्यासत असाल महाराष्ट्राबद्दल, तर सौदी सरांच्या पुस्तकात एक स्पेसिफिक वर्ड आहे, त्याचं कारण वेगळं आहे, पण त्यांनी फॅक्ट इज करेक्ट की कोकणात सर्वात अधिक तापमान मार्च महिन्यात असतं. कोकण सर्वात अधिक 32 डिग्री सेल्सिअस. याचं कारण काय आहे, की जसं जसं सूर्यपास होतं, तर एक कारण आहे, आणि त्याला अजून प्रत्यावर्तन नावाचं दुसरं कारण आहे, ते नंतर एक्सप्लेन करेन कधीतरी. पण हा समजून ठेवा, हे सूर्यामुळं तसं होतं. हा पण एक भाग लक्षात घ्यायचा. रेड डेटा बुक काय आहे तुम्हाला माहिती आहे? रेड लिस्ट मला वाटतं 1948 मध्ये जी स्थापना आली, आणि 1964 मध्ये यांनी काय केलेलं आहे, रेड डेटा बुक जे एंट्री असते, अतिसंवेदनशील असणारे प्राणी, वनस्पती, बरोबर आहे, याच्याबद्दलची नोंद त्याच्यात होते. आणि हे मला याच्या सरम्यान म्हणजे कशा संदर्भात, ज्याला आपण IUCN म्हणतो, इंटरनॅशनल काय युनियन फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ नॅचर अँड नॅचरल रिसोर्सेस, असं काहीतरी त्याचा लॉंग फॉर्म आहे IUCNचा. IUCN इथं मी लिहून ठेवलेला आहे. त्याच्या अंडर हे रेड डेटा बुक एंट्री काय केली जाते, कीप म्हणजे मॅनेज केली जाते, याच्यात एंट्री केली जाते. आणि याच्यात जे असणारे प्राणी आहे, वनस्पती आहे, अतिसंवेदनशील समजले जातात. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. हा पॉईंट लक्षात घ्या. तो एक क तिथं सोपं आहे, ते तुम्हाला माहिती आहे, काय आहे, कोलकाता आहे, डेहराडून नाही. ओके, नाऊ नेक्स्ट प्रश्न क्योटो प्रोटोकॉलचा दिसतोय खाली बघा. अगेन राज्यसेवा मेन्स. क्योटो प्रोटोकॉल प्रमुख उद्देश ऍज इट इज राज्यसेवेतला उचललाय, पण आयोगाचे सिंपल असतात दिसायला, पण थोडेसे गुगली करता आयोग. ओके, मुख्यचे फक्त प्रीचे नाही आहेत. सांगा उत्तर. फक्त ब, यस, फक्त ब. ग्रीन हाऊस गॅसेस हा मेन काय आहे, उद्दिष्ट आहे. ओझोन पातळीत घट होणे, ओझोनसाठी करार आहे. काय ओझोनचा करार कुठला, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, बरोबर आहे, तो ओझोनच्या बाबतीत आहे. ते तुम्हाला माहित पाहिजे करार वगैरे काय आहे, तर तो एन्व्हायरमेंटचा भाग आहे, पण तरी ते टाकले. आता क्योटो प्रोटोकॉल तुम्हाला सर्वांना म्हणजे 1997 11 डिसेंबर 1997 क्योटो काय आहे, जपान मधला एक प्लेस आहे. आणि हा करार संपला 2015 मध्ये. 2000 मध्ये काय आणला आम्ही, पॅरिस अग्रीमेंट, पण लागू झाला पॅरिस अग्रीमेंट 2016 पासून टिल 2030. आता किती उद्दिष्ट आहे तुमची, आणि काय नाव होतं उद्दिष्टांचं, SDG किती आहे, 17 आहे. आणि ते आधीचे काय होते, क्योटो प्रोटोकॉल अनुसार तुम्ही MDG आणलोत ना, मिलियन डेव्हलपमेंट गोल्स होतं, किती होते, 8. तेवढं एक परत परत हे करून जायचं. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, कोणत्या देशाच्या मागणीवरून, भारताच्या मागणीवरून 2023, बरोबर आहे. आता एक याच्या मागची, आणि भारताने याच्यावर म्हणजे वेबसाईट पण चालू केली आपण नवीन यासाठी, एमपीएससी येतं, माय जीओव्ही इन डॉट काहीतरी येतं, माय गव्हर्नमेंट इन असं काहीतरी नावाची वेबसाईट खूप चांगली आहे, ते बघून ठेवा. एक लक्षात घ्या फक्त, भारताचं इनिशिएटिव्ह भारताने काय केलं, भारताने मागणी केली, अनुमोदन मिळालं झालं, बिकॉज रिपोर्ट काय, हुचा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा, जगातील सर्वात जास्त डायबेटिक लोक भारतात आहे. 54% ऑफ द वर्ल्ड डायबेटिक पॉप्युलेशन लिव्स इन इंडिया. इंडिया इज द वर्ल्ड कॅपिटल ऑफ डायबिटिक. हे सगळे रिपोर्ट आलेले आहे. मग आम्हाला काहीतरी व्हावं लागेल. त्याचा आम्ही सांगितलं मग भरधान्य करा. भरधान्याचा फायदा काय तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. तर एकूण आपल्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जो आकडा आहे, त्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर इंडिया इज द लार्जेस्ट मिलेट प्रोड्युसर. इथं सिरियल वगैरे सिरियलनी इंग्लिशमध्ये हे झालं, दॅट इज द मिलेट्स. ओके, हे मिलेट इयर आहे. तर किती टक्के, जगाच्या 42% मिलेटचं प्रोडक्शन एकटा भारत करते, मिलेट्स. आणि मिलेट्स मध्ये मग काय काय ते पटकन सांगून द्या. ज्वारी, बाजरी, नाचणी, रागी, वरई, असं आहेत ना सगळं.
हे सगळं आपलं काय आहे, मिलेट्स आहे. आणि त्याच्यामुळे प्रोटीनची लेवल काय असते, चांगली असते, कार्बची लेवल चांगला आहे, आणि म्हणून तो भारताने घेतलं काय, तो इनिशिएटिव्ह आहे. आणि याच्यात प्रोडक्शन अँड कन्झम्पशन दोन्ही हाय करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. काय ठेवलंय? प्रोडक्शन अँड कन्झम्पशन हे दोन्हीही उच्च पातळीवर वाढवण्याचं काय याच्यात लक्ष जगाने केल्यावर भारताचं एकटेच लक्ष नाही येते. कोणाचं आहे? जगातील लक्ष आहे या दिवशीचं, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. नाउ नेक्स्ट 34 नंबरचा क्वेश्चन. जपानच्या समुद्र आणि उत्तरेच्या पूर्व किनाऱ्यावर हवामानातील धुक्यामुळे दळणवळणातील अडथळा निर्माण होतो आणि येथील प्रदेशाचे हवामान कशाने प्रभावित होते? सी करंट, समुद्री प्रवाह, हे 3 प्रदेश सांगतो. आता लक्षात घ्या, ज्या वेळेस उष्ण समुद्री प्रवाह आणि थंड समुद्री प्रवाह एकत्र येतात त्यावेळेस तिथं धुकं तयार होते. ते धुकं ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस तिथं ट्रान्सपोर्ट जी असते त्याच्यात काय जे होतं, अडथळा निर्माण होतो. पण जिथं उष्ण समुद्री प्रवाह आणि थंड समुद्री प्रवाह तिथं फिश बँक्स तयार होतात. कुठल्या होत्या? फिश बँक. मग जगात 2 मेजर फिश बँक समजले जातात. हा जिथं एक उल्लेख केलेला आहे, इथं असणारा वरून येणारा जर केलेला क्युराईल नावाचा आहे. कुठला येतो? क्युराईल. हा वर्ण येतो. तिथे तुम्ही जर बघितलं तर या साईडनी अमेरिका आहे किंवा आणि या साईडनी रशिया आहे, त्यामधनं काय येतो? क्युराईल येतो खाली. आणि याच्या साईडला इथं इथं खालून जातं क्युरोशिओ. क्युरोशिओ जपान पासून जापानी जवळ आहे, क्युरोसिओ म्हणून आहे. हा असा इकडनं उष्ण, इकडनं इथे एक फिश बँक जपानच्या जवळ तयार झालेली आहे. जपानच्या पूर्वेस तिथं काय मोठी फिश बँक तयार झाली आहे. सेम तुम्हाला अमेरिकेकडे जावं लागेल. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर गल्फ स्ट्रीम जाते किंवा गल्फ करंट जातो आणि त्याच्या वरनं ग्रीनलँडकडनं येणारा लॅब्राडोर आहे. ते जे फ्लोरिडा जवळ एकत्र येतात तिथं सुद्धा काय मेजर फिश बँक आहे. आणि अजून तुम्हाला दक्षिण अमेरिका खंडाजवळ यावं लागेल. एका उष्ण ब्राझील प्रवाह खाली येतो आणि मला वाटतं न्यू फॉकलँड नावाचा, बरोबर आहे, असा थंड तिथं येतो. तिथं मायनर फिश बँक आहे. आणि या तिन्ही जागी धुकं तयार होते. का? तर उष्ण आणि थंड समुद्री प्रवाह एकत्र आले की काय होतात? धुकं निर्माण होतात. आणि अशा वेळेस तिथनं जी वाहतूक होते ती वाहतूक काय होते? तिथनं प्रभावित होते. हा 7वी एनसीआरटी. आणि हा प्रश्न पडलेला आहे, ऑलरेडी पडलेला आहे. 7वीच्या एनसीआरटी मधनं ऍज इट इज त्यांनी उचललेला आहे हा प्रश्न. आणि हा प्रश्न पडलेला आहे, हे पण लक्षात घ्यायचं. थोडासा चेंज होता पण त्यातनं प्रश्न पडला. नेक्स्ट, कोणत्या राष्ट्रीय उद्यानातील हवामान आयोग, एमपीएससी मेन्स, अगेन कोणत्या राष्ट्रीय उद्यानातील हवामान, सॉरी एमपीएससी मेन्स म्हणतो 2015, यूपीएससी प्री, ओके. कोणत्या राष्ट्रीय उद्यानातील हवामान उष्णकटिबंधीय, उपोष्णकटिबंधीय, समोष्णकटिबंधीय आणि आर्टिक सारख्या अनुभवात येतात? यूपीएससी 2015 प्री मधला प्रश्न आहे. ओके, सांगा एखादा टुक्का टक्का. हा, यस, इट्स अ नाम दफा. हे लक्षात घ्यायचं आहे, ज्याला नाम दफा म्हणतो आम्ही. इट इज इन अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश. आता 2 मिनिटं आपण हे काय आहे समजून घ्यायच्या आधी पहिले लक्षात घ्या, कांचनजुंगा बट ऑब्वियस इथे सगळ्यांना माहिती आहे सिक्कीम मध्ये आहे. आणि सिक्कीम मध्ये असेल तर ते समशीतोष्ण कटिबंध जास्त आहे ना, अति थंड प्रदेश आहे तो. त्याच्यामुळे तिथं तिनेही तुम्हाला उष्णकटिबंध तिथं फील होण्याचा काही संबंधच येणार नाही. त्याच्यानंतर जर वरचं नंदादेवी ते कुठे आहे? उत्तराखंडमध्ये आहे. तिथे कायम काय असणार? समशीतोष्ण असणार किंवा आणखीन काय असणार? थंड असणार. तिथे तो येणार नाही. कदाचित तुम्ही हा नेवरा जे आहे ना, नेओरा आहे ऍक्च्युली, नेओरा असं ते आहे. इट इज इन वेस्ट बेंगॉल. पण वेस्ट बेंगॉल मधला कुठला भाग आहे हा? दार्जिलिंगशी कनेक्ट असणारा. वर जे टोक गेलं ना पश्चिम बंगालचं सिक्कीमकडे, तिथं हा नेओरा म्हणून आहे. तर इथेही सुद्धा असणारा समशीतोष्णच आहे. मग आता हे नामदाफा राष्ट्रीय उद्यान काय? तुम्ही कदाचित 100% ऐकायला पाहिजे म्हणा, मी कदाचित तरी म्हणत असतात. मिश्मी आणि पतकोई बूम या टेकड्या ऐकल्या आम्ही अरुणाचलमध्ये, यामध्ये ते बरोबर आहे. आणि आता इथं काय होतं, तर इथं फक्त थंड वातावरण नाही आहे, इथं पर्जन्य पण अधिक पडतं, इथं पाऊस पण अधिक पडतं. ज्या अर्थ पाऊस जास्त इथं थोडासा दमटपणा पण असतो. तो दॅट फील्स द उष्णकटिबंधीय किंवा उपोष्णकटिबंधीय सब ट्रॉपिकलचं फील आहे तिथं. आणि बट ऑब्वियस हिवाळ्यात काय असणार आहे? समतीक्ष्ण. आणखी हिवाळ्यात बर्फ सुद्धा त्या वरच्या भागात पडतो. म्हणून हे असं हे आहे राष्ट्रीय उद्यान आहे का त्या राष्ट्रीय उद्यानात हे तिन्ही प्रकारचे येतात. कुठल्या पुस्तकाला मी तो डेटा करेक्ट माझ्याकडनं चेक करायचा राहिला, पण काही पुस्तकात दिलं आहे इट्स इन टर्म्स ऑफ द नॅशनल पार्क दॅट इज द 3rd नंबर लार्जेस्ट नॅशनल पार्क ऑफ द इंडिया. 3 नंबरला असं दिलेलं आहे. आणि एखाद्या पुस्तकात मी अजून तसंही वाचलंय, म्हणजे विझार्डचं मासिक असतं त्यात वाचलंय, तर विझार्डवाल्यांनी दिलं आहे 4th लार्जेस्ट.
आता ते आपण क्लिअर करून घ्या की तो लार्जेस्ट आहे काय नाही. पण नान दफा हा कधी पडलेला प्रश्न आहे, UPSC 2015ला पडलेला प्रश्न आहे, त्याच्या आधारे हा केलेला आहे. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट. डोक्यात जात आहे ना? हा, स्पीड वाढू का अजून? हा, वळू ना. हा, बघा आता कसं होतंय, असं मलाही 2 मिनिटं काय माहित आहे काय माहित नाही हे कळतच नाही. करेक्ट. मग जे जे आठवत जाते आपण ते सांगत जातो. पण ठीक आहे, थोडं स्पीडने जाऊ. जिथं वाटलं तुम्हाला एक्सप्लेन करा, की थोडंसं आणखी खोलात जा, काही फॅक्च्युअल आहे तिथं आपण. नाही आता किती प्रश्नावर आलोय आपण? फक्त 35व्या प्रश्नावर आलोय. आणि मला वाटतं किती वेळ झाला आपल्याला सुरू करून? ठीक आहे, पण थोडा स्पीड वाढवतो. ओके, जिथं आहे तिथं हे करून घेऊ. नेक्स्ट इज 36. हा, चला पटकन आन्सर सांगा पहिले लवकर. काय 3 सिंपल आहे. ठीक आहे. आता फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची, जास्त एक्सप्लेन करत नाही. हे आता उचललं कुठं आहे? 11वीचं फंडामेंटल फिजिकल. 11वीच्या फंडामेंटल फिजिकलमध्ये जो पहिला धडा, सॉरी दुसरा धडा आहे, दुसऱ्या धड्यात काय दिलेलं आहे? इव्हॉल्युशन ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर. इव्हॉल्युशन ऑफ अर्थ ॲटमॉस्फिअर किती स्टेजेस मधनं गेल्या? 3 स्टेजेस मध्ये. त्यातली पहिली स्टेज आहे तुमची सौर वारे, सोलर विंड्स. ही पहिली स्टेज आहे. बिकॉज ऑफ द सोलर विंड्स हायड्रोजन हेलियम एस्केप झाले पृथ्वीवरनं. जे पृथ्वीवर आधी होते ते निघून गेले. दुसरी काय? डिगॅसिंग, म्हणजे आतनं काय झालं? ज्वालामुखीचा उद्रेक झाला. ज्वालामुखीतनं काय आले? H2O, नायट्रोजन सगळे गॅस बाहेर पडले. आणि ह्या गॅसेसचा शेवटी काय झालं? बाष्पीभवन, बाष्पीभवनाचं सांद्रीभवन, आणि सांद्रीभवनाचं नंतर समुद्र तयार झाला. समुद्र जेव्हा तयार झाला, सूर्यकिरण पडले, सूर्यकिरण पडल्यानंतर फोटोसिंथेसिस, त्याच्यानंतर ऑक्सिजन मुक्त झाला. ही तिसरी स्टेप आहे. तर 3 स्टेप लक्षात घ्यायची आहे. पहिली आहे सोलर विंड, दुसरी डिगॅसिंग, तिसरी फोटोसिंथेसिस. 3 स्टेजेस मध्ये पृथ्वीचं वातावरण इव्हॉल्व झालं, असं 11वीच्या फंडामेंटल फिजिकलच्या दुसऱ्या धड्यात त्यांनी सार मांडलेला आहे. त्याच्यावर हा प्रश्न तयार केलाय. सो आन्सर इथं काय होतं? फोटोसिंथेसिस. ऑक्सिडेशनचा काही संबंध नाही, ऑक्सिडेशन आताही चालूच असते. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट. खालील योग्य विधान ओळखा. भू अंतर्गत ज्या स्थानापासून ऊर्जा मुक्त होते त्या क्षेत्राला इपिसेंटर असे म्हणतात. 60% पेक्षा अधिक जगातील भूकंप क्षेत्र अग्निकंकणपाशी आहे. सर्व जगातील नैसर्गिक भूकंप शिलावरणात घडून येतात. आन्सर सांगा पटकन मला तुम्ही. ब व क. अ मध्ये काय चुकलंय? दॅट इज नॉट इपिसेंटर. कुठलं सेंटर? करेक्ट. इट्स अ फोकस. इपिसेंटर वर असते ना, जिथं पी वेव्हज वर पोहोचतात त्याला काय म्हणतात? इपी सेंटर म्हणतात. बरोबर आहे. आणि फोकस जिथून निघतं भूकंप लहरी त्याला म्हणतात सेस्मिक फोकस. समुद्रतळ रचना, भूरूपांच्या पृष्ठतळ असा योग्य क्रम लावा. 2022 ला विचारलाय प्रश्न, फक्त मी फिरवलेला आहे. आयोगाने विचारलं आयडेंटिफाय द 4 मेजर कुठले हे असं विचार 22 ला. मी फक्त त्याला क्रमाने विचारलं एवढंच. सांगा लवकर आन्सर. एक, कारण की आता जर मी असं कळायला गेलो, हा झाला समुद्र किनारा, हा पहिले येऊन असा जो प्लॅटफॉर्म असतो कॉन्टिनेंटल शेल्फ, भूखंड मंच. त्याच्यानंतर असतो हा उतार. करेक्ट ना. त्यानंतर मैदान आणि डोह. इज दॅट सिम्पल. 4 मुख्य, आणि आयोगाने ते विचारलं मेजर कुठलेले आहे. बाकी तुम्ही जर म्हणत असाल सी माउंट लक्षात घ्यायचं, किंवा सी माउंट म्हणजे किंवा ते गॅट असेल, बरोबर आहे, पठार, हे सगळे मायनर आहे. त्यांनी कुठलं विचारलं? मेजर. मेजर मध्ये हे 4च येतात जे इथं उल्लेख केलेला आहे. नाऊ नेक्स्ट. सोपं आहे, याचा डायरेक्ट आन्सर सांगा मला. काय परिणाम विचारलाय ना? हा, एक्सप्लेन करायची गरज आहे. सोपं आहे. ठीक आहे. 40 बिग बँग. लवकर. आयोगाला मिक्सिंग करून घेतलेलं आहे. आयोगाचे 2 वाक्य, आपल्या मनाचं 1 वाक्य, म्हणजे बरोबर असणार बरं का. मनाचं म्हणजे खोटं नाही. चला. यस, ऑल ऑफ द अबव आर करेक्ट. फक्त हे लक्षात ठेवायचं, बिग बँग ऍज अ मॉडर्न, त्याला काय थेरी म्हटलं जातं. देर आर 2 टाइप्स ऑफ द हायपोथिसिस ऑर थेरी. ट्रॅडिशनल कुठल्या? तुम्ही खूप वेळा विचारलाय, लाप्लास, कान, नेब्युलर हायपोथिसिस, बरोबर आहे, गॅसियस, त्या जुन्या समजल्या जातात. आणि मॉडर्न मध्ये कोणाचं विचारतो तर बिग बँगचा काय होतो? मॉडर्न मध्ये केला जातो. इडविन हबल म्हणून आहे, त्यांनी ही प्रोपाउंड केली आहे. इडविन हबल यांनी प्रोपाउंड केली आहे 1950 ते 1960 या काळात ती मांडली आहे. आणि ही इज अ कॉस्मिक, कशाच्या बॅकग्राऊंडवर? कॉस्मिक बॅकग्राऊंड एक्सप्लोअर असं त्याला म्हटलेलं आहे. कॉस्मिक बॅकग्राऊंड एक्सप्लोअर. दिवसेंदिवस विश्व कसं होत चाललंय? विस्तारात चाललाय. म्हणून त्यांनी बलूनचं एक्झाम्पल दिलंय ना, आणि ते तुम्ही डायग्राम बघितली असेल, ते अशी लांब लांब होत चाललाय असा त्याचा अर्थ आहे. पण तिन्ही पर्याय काय योग्य आहे हे लक्षात घ्यायचं आहे. 41. चल लवकर, सोपा आहे, हा सोपा आहे. 41 आन्सर करा. आन्सर इज 1. का 1? का 1? बॅच वाले तुमचे जर चुकले ना, लक्षात घ्या, लय कथ्या कुठ केलाय पण याच्यावर. हा, कारण की काय,
दोन एक आहे मान्सून निर्मिती आणि दुसरा आहे मान्सूनचा इम्पॅक्ट, परिणाम करणारे. ज्यावेळेस परिणाम करणारे घटक असतात बट ऑब्वियस मान्सून काय करतात, पर्जन्य कमी जास्त. इथं काय विचारलं त्यांनी स्पेसिफिकली, परिणाम करणारे. एल निनो परिणाम करतो, कारण की दुष्काळ पडेल, हे पडेल. त्यानंतर जेट प्रवाह परिणाम करतो, पूर्व किंवा पश्चिमी जेट दोन्हीकडे. पूर्वीय वारे काही संबंध नाही, बरोबर. पूर्वी वारे येतच ना, नैऋत्य येतातच. त्याच्यात बाष्प कमी जास्त कोण करतो, तुमचा एल निनो करतो ना, ते तर नेहमीच येतात, त्याच्यामुळे त्याचा होणार नाही. दक्षिण आंदोलक करतं, यस. नवीन कन्सेप्ट आलाय, एक आहे इंडियन ओशन डायपोल आणि दुसरा कुठला आहे, दक्षिण आंदोलक, जो तुमच्या कोणाशी जोडलेला आहे, पॅसिफिक महासागराशी. आणि त्याचा इम्पॅक्ट आजकाल तो नवीन हा आलेला आहे, लक्षात घ्यायचा आहे. हिंदी महासागर काय परिणाम करणार आहे का, सांगा मला. हिंदी महासागर परिणाम करणार आहे का? तर इथं जे तुम्ही ब ड हा जिथं त्यांनी ई जर वापरला ना, तर इथं इंडियन ओशन डायपोल पाहिजे होता, शब्द चुकलेला आहे. तिथं लिहून घ्या पहिले, इंडियन ओशन डायपोल किंवा हिंदी महासागर म्हणण्यापेक्षा इंडियन ओशन डायपोल. आणि त्या दिवशी आपण आता जेव्हा लेक्चर बघितलं किंवा ज्यांनी करंटमध्ये वाचायचं असेल तर जस्ट सांगून ठेवतो, ज्यावेळेस 30 सप्टेंबर संपली आणि 1 ऑक्टोबर जो पेपर आहे, ते 1 ऑक्टोबर न्यूज पेपरमध्ये यावर्षी भारतात मान्सून कमी झालेला आहे आपल्या इथं, त्याची कारणं आली होती. आणि 1 ऑक्टोबर मध्ये ही कारणं दिलेली आहे. कुठला इंडियन ओशन डायपोल दिलेला होता, एल निनो दिलेला होता आणि दुसरा कुठला होता, दक्षिणी आंदोलक. हे तिन्ही शब्द तिथं वापरले, त्यामुळे ते इम्पॉर्टंटच आहे. आणि दुसरा कुठला असणार इथं, जेट प्रवाह. आता आयटीसी जेट का, आणि आयटीसी दर 6 महिने वर येतोच ना, बरोबर आहे. आणि पूर्वी वारे नित्य नियमानेच आहे, त्याच्यामुळे ते परिणाम करणारे घटक नाही, ते निर्मितीची कारण आहे. आणि परिणाम करणारे घटक किती, हे 4. इथं फक्त करेक्ट करा, इंडियन ओशन डायपोल पाहिजे होतं इथं, हा लक्षात घ्या. चौथ्याला इंडियन ओशन डायपोल. नाउ नेक्स्ट 42, महासागरीय पाण्याची हालचाल कोणत्या प्रकारे होते, लवकर सांगा. वॉटर ओशन किती प्रकारे मूव्ह करतं, किती प्रकारे मूव्ह करतं. अ ब क, सागरी लाटा. लाटा म्हणजे काय, अप अँड डाऊन. त्यानंतर भरती ओटी, एकदम पाण्याची पातळी उंच जाते, वाढते किंवा खाली येते, मागे येते. आणि सागरी प्रवाह, ओशन करंट, दॅट इज द सरफेस ओशन वॉटर मूव्स हॉरिझॉन्टली, लॅटरली. त्यालाच आम्ही काय म्हणतो, समुद्री प्रवाह असं म्हणतो. इज दॅट क्लिअर. हे वादळ वगैरे नाही त्याच्यात, पाण्याची. आणि कुठं दिलेलं आहे, एनसीईआरटी तुम्ही जर केलं तर वॉटर इन ओशन नावाचा टॉपिक आहे, त्यातली पहिली लाईनच ती आहे की वॉटर ओशन मूव्स 3 टाइप्स, आणि ते 3 टाइप्स त्याच्यात दिलेले आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नाउ नेक्स्ट 43, खाली विचारत घ्या. सूर्यापासून मिळणारी सुमारे 90% उष्णता सागराच्या 20 ते 25 मीटर खोलीपर्यंत असते. त्याच्यानंतर ज्या भागापासून सागर थराच्या तापमानात तीव्र घसरण होते, त्या थरास हायपोपोलिनियम थर असे म्हणतात. आणि सागरातील 90% पाणी हे थर्मोक्लिनिक थराखाली असते. कोण सांगेल याचा आन्सर. काय दिलं याच्यात, काय विचारत घ्या, अयोग्य विधान. सो हे लक्षात घ्या, 2 फक्त ब. आता तुम्हाला काय आहे सर, हे कुठून आहे, कसं आहे, परत परत सांगतो, देर इज नो बियॉन्ड एनसीईआरटी. फक्त एनसीईआरटी मध्ये आपण वाचलंही पाहिजे. त्या खाली एनसीईआरटी डायग्राम आहे, तुम्हाला आठवत असेल, असं व्हर्टिकल टेम्परेचर दाखवलं एनसीईआरटी आहे. आणि हे काय दाखवलंय की व्हर्टिकल टेम्परेचर मध्ये एकदम जे तापमान पडायला स्टार्ट होते ते किती खोलीला चालू होते, 500 ते 1000 मीटर. आणि 500 ते 1000 मीटरला काय म्हटलं जातं, थर्मोक्लाइन. जिथून समुद्राच्या पाण्याचं तापमान एकदम खाली यायला सुरुवात होते, पण त्याच्यानंतर ते जास्त खाली येत नाही. तुम्हाला माहिती आहे, पाण्याचे असंगत आचरण वगैरे, करेक्ट. त्याच्यामुळे जास्त खाली येतच नाही. पण एकदम जे फॉल डाऊन होतो, तो फॉल डाऊनचा असणारा थर, दॅट इज कॉल्ड द थर्मोक्लाइन. तो भूपृष्ठाच्या पाण्यापासून किती खालीवर असतो, 500 ते 1000 मीटर. मग वरचा 0 ते 500 मीटरच्या आसपासच्या याला इपेनोमिलियन असं त्याला म्हटलं जातं. मधल्या 500 ते 1000 याला काय म्हटलं जातं, थर्मोक्लियर. आणि हा जो सगळ्यात शेवटचा आहे हायपो, त्याच्या खालचा जो हायपो असतो. आता इथं तापमान फारसं खाली जात नाही, ते कॉन्स्टंटच राहते. अशी डायग्राम तुम्ही जर एनसीईआरटीत बघितलाय, स्वरूपात डायग्राम आहे, त्याच्यावर घेतलाय. आणि जे सागराचं भूपृष्ठ पाणी आहे, तर सूर्यकिरण इतके खाली जातच नाही ना. सूर्यकिरणाची लास्ट रेंज आहे 200 मीटर पलीकडे सूर्यकिरण पोहोचू शकत नाही. आणि तो 200 किलोमीटर, 200 मीटर नॉट किलोमीटर, सॉरी, 200 मीटर पर्यंत जो प्रदेश आहे तो म्हणजे तुमचा भूखंड मंच. आणि त्याच्यावर सूर्यकिरण पडतं, म्हणून तिथं प्लांक्टन किंवा प्लवंग तयार होतं. आणि ते मासे खायला तिथं काय येतात, मासे येतात. आणि म्हणून तो भाग काय असतो, मासेमारीसाठी योग्य असतो, हे लक्षात घ्यायचं. इज दॅट क्लिअर. फक्त हे तुमचं काय आहे, तिथं अयोग्य आहे, बाकीचे योग्य. नेक्स्ट, सागराच्या शास्त्रीय प्रमाणात फरक का पडतो, सॅलिनिटी ऑफ ओशन कशामुळे फरक पडतो, लवकर लवकर. यस, ऑल ऑफ द अबव. करेक्ट ना. यात काही नाही, गोड्या पाण्याचा पुरवठा जिथं जास्त आहे ते सॅलिनिटी कमी असणार आहे. फॉर एक्झाम्पल बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, बंगालची उपसागर, सॅलिनिटी कमी आहे, गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त आहे ना. सेकंड अबाउट सागरी प्रवाह असणार, कारण की सागरी प्रवाह काय करणार, उष्ण किंवा थंड, तापमान बदलणार. त्यानंतर मेघाच्छादित प्रवाह, जिथं ढगाळ वातावरण असणार. फॉर एक्झाम्पल सॅलिनिटी ऑफ ओशन इक्वेटोरियल रिजन मध्ये काय कमी आहे,
आणि तुम्ही सब ट्रॉपिकल मध्ये हाय आहे, बिकॉज सब ट्रॉपिकल क्लीन स्काईज आहे. इथं ढगाळ वातावरण आहे, सूर्यकिरण बाष्पीभवन कमी आहे ना, हे पण लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय असणार, सागराचे स्वरूप, सागर बंदिस्त आहे का ओपन आहे. जर बंदिस्त असतं, लँड लॉक असेल तर जमीन तापणार, बाष्पीभवन काय असणार, अधिक असणार. ओपन असणार तर थंड असणार. तर असं ते सभोवतालचे प्रदेशाचे हवामान. आता थरचं वाळवंट किंवा वाळवंटाच्या जवळचा किनारा आहे, तर बट ऑब्वियस. फॉर एक्झाम्पल डेड सी, कुठे आहे डेड सी, इस्रायल जे चालू आहे. का डेड आहे, ते लँडलॉक आहे ना, वाळवंट चारी साईडनी, तापमान अधिक असणार आहे. स्वरूप कुणाचं, सभोवतालचं स्वरूप हवामानाचं, हे पण डिपेंड करतं. सो लॉ ऑफ द नाऊ नेक्स्ट. खालील दिलेल्या भूरूपावी कोणते भूरूपे अपक्षरण कार्याचा परिणाम नाही, इरोजनल. इरोजनल, चला आन्सर सांगा. क व ई, बर म्हणजे क काय आलं, ड्रमलिन, आणि ई काय बारखान. ड्रमलिनला काय म्हणतात मराठीत, हिमोडगिरी. हा कशाचा परिणाम आहे, हिम नदीनी काय डिपॉझिशन. हिमोडगिरी, त्या उलट्या बोटीसारखा आकार वगैरे असं दिलंय पुस्तकात, करेक्ट. उलट्या बोटीसारखा आकार त्याचा असतो, कारण की याच्यानी. आणि बारखान मगाशी उल्लेख केला, बिकॉज ऑफ द डिपॉझिशन, वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होणारी. यू आकाराची दरी कुठे होते सांगा बरं, हिम नदी का नदी. आणि व्ही आकाराची नी दरी, कॅनून. दरीमध्ये दरी खोल, ते कॉलोराडोची कॅनून आहे, बरोबर आहे, ती पण तुमचं क्षरण कार्य. नेक्स्ट. खालीलपैकी कोणते घटक हवामान वातावरणाशी नियंत्रित संबंधित नाही, नाही म्हटलेलं आहे, नियंत्रणाशी संबंधित नाही. क ई, क काय, लोकसंख्या, याचा काही संबंध नाही कोणाच्या वातावरणाच्या. हे लक्षात, अक्षोत्तीय स्थान आहे, वारे, जमीन आणि पाण्याचे वितरण, बट ऑब्वियसली असणार. नेक्स्ट. लघु लहरीच्या सुरुवात येणारी सौरशक्ती माहिती झालेला, फक्त आन्सर सांगा, मी डिस्कस करत नाही आता. लघु लहरीच्या सुरुवात सौरशक्ती किती टक्के सौरशक्ती भूपृष्ठाला मिळत नाही. एसटीआयएमएस मधला आहे, पण सॉरी एसटीआय प्री मधला, जे 14 का 15 प्री आहे, 14 का 13 प्री आहे, त्यात पडलेला प्रश्न आहे, ऍज इज कॉपी पेस्ट केला टाकलेला आहे. सांगा, कारण 51 मिळतेच ना. हा. अत्यंत घनदाट, मध्यम उंचीवर विस्तार, उष्ण स्वरूपाचा विस्तार, मुसळधार पर्जन्य, वरील सर्व वैशिष्ट्ये कुठल्या प्रकारच्या ढगाच्या आहे. यस, क्युम्युलोलिंबस पाहिजे, इथं क्युम्युलोलिंबस झालाय, क्युम्युलोलिंबस शब्द लक्षात घ्यायचा आहे. आता फक्त मी जाता एक साऊंड ठेवेल, तुम्ही अकॉर्डिंग टू एनसीईआरटी उंचीनुसार 4 ढगाचे प्रमुख प्रकार आहे, उंचीनुसार ते लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात उंच जो असतो तो सिरस असतो, 8 ते 12 किलोमीटरच्या आसपास. मध्यम जे असतात क्युमुलस असतात, 4 ते 7 किलोमीटर. आणि खालचा जो असतो त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रॅटस. आणि जे अत्यंत घनदाट असतात दॅट इज द निंबस, बरोबर. आणि जो तुमच्या इथं आपल्या इथं हे होतं काय, तर स्ट्रॉम येतात, वादळ येतात, किंवा अवकाळी पाऊस असतो, त्यावेळेस कुठला तयार होतो, क्युमुलोलिंबस, जे वर वर जातात. आणि हॉरिझॉन्टल, सॉरी ते काय व्हर्टिकल असतात, काय असतात, व्हर्टिकल. तो भाग इथं लक्षात ठेवायचा. नाऊ नेक्स्ट. हवेतील आर्द्रता कोणत्या घटकावर अवलंबून असते. हवेतील आर्द्रता कुठल्या घटकांवर अवलंबून असते. अ ब ई, बाष्पीभवनाचा वेग, पाण्याचा विस्तार, ग्रही वाऱ्याचा काही संबंध नाही, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण, हवेचे तापमान, बट ऑब्वियस, करेक्ट ना. हवेचे तापमान करेक्ट, जितके हवेचे तापमान अधिक, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अधिक. जितकं तापमान कमी झालं, सांद्रीभवन होऊन त्याला पर्जन्य पडेल, हे लक्षात घ्यायचं. नाऊ नेक्स्ट. खालील कोणता सांद्रीभवनाचा परिणाम आहे असे म्हणता येणार नाही. अगेन राज्यसेवा प्री, ओके, फक्त प्रश्न थोडा फिरवलाय, राज्यसेवा प्री मध्ये झालेला प्रश्न आहे. कुठला कुठला 4. निरपेक्ष आर्द्रता संबंध नाहीये. मग कंडेन्सेशन, वॉटर इन ऍटमॉस्फिअर हा नावाचा टॉपिक आहे. वॉटर इन ऍटमॉस्फिअर म्हणजेच बाष्प, पण ते रूप काय आहे, सांद्रीभवनामुळे ते कमी होतं ना. मग जास्त तापमान कमी झालं तर फ्रॉस्ट, दहीवर इथं ड्यू दिलाय, ड्यू नाही, ड्यू म्हणजे धुके, दहीवर म्हणजे फ्रॉस्ट. जेव्हा शून्याच्या खाली तापमान जातं, धुक्याचं कन्व्हर्जन कशातून जातं, त्या जलकणाचं बर्फात, त्याला म्हणतात फ्रॉस्ट. धुके म्हणजे जेव्हा जमिनीलगत धुलीकणाच्या भोवती बाष्प जमा होतं. ढग आपल्याला माहितच आहे, वर गेलं सांद्रीभवनाचं भाग निरक्ष आर्द्रताच नाही. आणखी याच्यात दिलेलं नाहीये हेल, वर जाऊन खाली पडणार, ते पण त्याचाच परिणाम आहे, तापमानावर वर जाऊन वाऱ्यानंतर येतात, असं लक्षात घ्या. किंवा स्मॉग, स्मोक प्लस फॉग, इंडस्ट्रियल आणि अर्बन एरिया तिथं तयार होतं. किंवा आणखीन एक आहे मिस्ट, मिस्ट म्हणजे धुरके, धुरके किंवा धुक्यापेक्षा थोडं दाट असतं, पहाडी प्रदेशात असतं, त्याला म्हटलं जातं मिस्ट किंवा धुरके. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. नाऊ नेक्स्ट. खालीलपैकी कोणते घटक सागरी प्रवाह निर्माण होण्यास कारणीभूत आहे. सागरी प्रवाह, ओशन करंट्स, सोपं आहे, ऑल ऑफ द अबव. इज दॅट क्लिअर. सो पुढच्या टेस्टला भेटू भारताच्या 100 प्रश्नासोबत, ठीक आहे. ऑल द बेस्ट.